सब्जेक्ट साठी आपण सर्व काही करतो. आणि जेन्युअली या सब्जेक्ट माझा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट आहे. बऱ्याच दिवसापासून चालू होतं मला तुमच्या समोर यायचंय. पण म्हणतात ना, सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आणि बऱ्याच वर्षापासून काम केलं मी या सब्जेक्ट वरती. आणि खरं सांगायला गेलं तर की आय बिलीव्ह की पैसा एक अशी गोष्ट आहे ना, ज्याला कमवावं नाही लागत, ती येते, तो येतो. तर म्हणाला, "अरे यार, मग आम्ही काय करतो एवढ्या वेळ?" आणि हे आले नवीन काही शिकवायला. हो, नवीन शिकवायलाच आले. बिकॉज ऑफ जे लोक माझे जवळचे म्हणजे इन अ ग्रुप, ठीक आहे, जे यांनी काही सेशन अटेंड केलेलं आहे, त्या ग्रुपमध्ये मी परवाचा मेसेज टाकलेला होता. आणि परवाच्या मेसेजमध्ये होतं की माझ्या 10 डेजची इन्कम जी आहे, 10 दिवसाची इन्कम आहे, ती पावणे 5.5 लाख रुपये. अँड मला माहितीये ती का झाली. बस तुम्हाला ती यावी, तुमचाही सगळे मार्ग मोकळे व्हावे, यासाठी हा सब्जेक्ट डिझाईन केलेला आहे. कारण पैसे कमवणं, कर्जामध्ये आयुष्य जाणं, या मग स्ट्रगल करून ऍडजस्ट करून जे जीवन आपण जगतोय, ऍक्च्युअली वी डोंट डिझर्व ऑल दिस लाईफ ऍक्च्युअली. ठीक आहे. बट स्टील स्टील जर काही असे तरीके, काही अशा प्रोसेस, काही अशी अवेअरनेस जर आपल्याला मिळते, तर आपण या सगळ्यांना मात करून आपण आपल्या जीवनाला बेस्ट करू शकतो. आणि हे मला म्हणजे जेव्हा मला माझी 1 रुपया इन्कम नव्हती, लोकांच्या जीवावरती मी जेव्हा जगत होती, तेव्हा पण मला तेवढाच विश्वास होता रिलेटेड टू डिव्हिनिटी या ऑल दिस थिंग. बिकॉज ऑफ की काही लोकांना माझं लाईफ माहिती नाही, तर त्याच्यासाठी आता त्याला मजा येते माझ्या लाईफला सांगायला. सो वेन आय स्टार्ट माय लाईफ, म्हणजे म्हणतात ना की 18 वर्ष आयुष्याचे जेव्हा सुरू होतात है ना, तेव्हा कळतं की बाबा काय दुनिया आहे. आपण कॉलेज, घर, या बोर्डिंग, या सगळ्यामध्ये एक वेगळं जीवन असतं, बाहेर आल्यावर एक वेगळं जीवन मिळतं. पण त्या टायमाला माझं बोर्डिंग मध्ये, चाइल्डहुड पूर्ण बोर्डिंग मध्ये गेलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, बोर्डिंग मध्ये जाऊन देखील चाइल्ड अब्युझिंग सारखी गोष्ट माझ्यासोबत लगातार 3 वर्ष होत होती. आणि त्यावेळी लहान असल्यामुळे काहीच माहिती नाही. पण त्याचाच असर माझ्या जीवनावरती, माझी डार्कनेस, माझे टीथ अलाइनमेंट नाहीयेत लहानपणापासून. सो या सगळ्यांमुळे आय फील की आय नॉट वर्दी पर्सन. मी आय फील द गिल्टी. म्हणजे माझे आई वडील शिकलेले नाहीयेत, माझं बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नाहीये. आणि त्याच्यानंतर बोर्डिंगमध्ये टाकलं म्हणजे माझ्यातच काहीतरी वाईट गोष्टी आहेत, म्हणून माझ्या आई वडिलांनी बोर्डिंगला टाकलं. त्याच्यानंतर मी आले आणि आई बाबा वेगळे झाले. सो तोही ब्लेम माझ्यावरती आला. तर आपल्याला नाही, आपल्या मराठीमध्ये म्हणतात की पांढऱ्या पायाची, तर माझी आई नेहमी म्हणायचे, तो मी नेहमी चेक करायची, माझा पाय तर गुलाबी आहे, म्हणजे भले रंगाने काळी जरी असेल तरी पाय गुलाबी होता. आई पांढऱ्या पायाची का म्हणते. पण कुठे ना कुठे त्या युल्याच्या मनावरती त्याचा परिणाम होत होता. आणि त्या परिणामाचा असर असा होता की कळत नकळत आय फील रिग्रेट ऑफ माझं हे जीवन हे वर्थ नाहीये. माझ्या जीवनाला काही व्हॅल्यू नाहीये. आय डोंट डिझर्व हॅपीनेस, आय डोंट डिझर्व. कारण जन्मदाती जर माझी नाहीये, माझा भाऊ माझा नाहीये, तर मग अर्थ काय या जगाला, जगण्याला. आणि मी त्याच अवस्थेमध्ये माझं जीवन काढत होती. पण जसं जसं एज वाढत गेलं, तसं तसं आय रिअलाइज की मी अ, रंगाने, या माझ्या रूपाने, या माझी जी पास्ट आहे, माझं आई वडील, माझं चाइल्डहुड अभ्यासून, याला तर बदलू नाही शकत आहे. स्पीकरचा आवाज व्यवस्थित कर, त्याला तर बदलू नाही शकत आहे. पण मी जर अभ्यास चांगला केला तर लोक मला अप्रिशिएट करतील, लोक मला विचारतील. आणि म्हणून मी काय केलं, मी अभ्यास करणं स्टार्ट केलं. मी नीटनेटकं राहणं स्टार्ट केलं, दिवस रात्र अभ्यास करणं चालू केलं. रात्रभर अभ्यास करायचे मी. आणि शाळेत जाऊन झोपायची पण नाही. पण देन आफ्टर 8 म्हणजे 8वी नंतर माझ्या अभ्यासात इम्प्रुव्हमेंट आली. आणि तसं तसं माझ्या लाईफ मध्ये प्रेम आलं है ना, वयाच्या 12-13व्या वर्षाचं हे प्रेम आणि एक अल्लड. पण पहिल्यापासून डेडिकेशन होतं, मला डॉक्टर बनायचंय. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये काहीच प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे माहितीच नव्हतं दिशा कुठे चालली आणि काय करायचंय. बट आफ्टर दॅट, जेव्हा आईचे काही प्रेशर, सामाजिक काही मुद्दे आले आणि त्यावेळा लग्न करावं लागलं त्याच व्यक्तीशी ज्याने मला प्रपोज केलेला होता. आफ्टर मॅरेज सगळं चित्र बदललं. आय सॉ की ते राज सिमरन वाली जिंदगी नाही आहे आशा.
ये जिंदगी कुछ अलग है, तो निशा की भी जिंदगी नाही, अलग जिंदगी आहे. आय हॅव टू टेक माय ओन चार्ज. अँड दॅट डे मी डिसाईड केलं, काही झालं मी माझ्या जीवनाला आकार देणार. पण एकटी मेहनत करून काहीच नव्हता, कारण समोरचा पर्सन कधीच या गोष्टीला सपोर्टिव्ह नव्हता, कधीच कुठल्या गोष्टीला हे नव्हता. पण जोपर्यंत ही समज येणार तोपर्यंत पदरामध्ये एक मूल आलं, आणि त्या मुलाला घेऊन स्ट्रगल करणं, आणि आपल्या म्हणजे स्पेशली आपल्यामध्ये असतं की मुलाला बापाचं नाव राहू दे, डोक्यावरती हात राहू दे, भले तो काय नाही केलं तरी पण चालेल. मी पण त्याच आपले एक आपल्या माइंडसेट नुसार, आई वडिलांच्या या सगळ्यांच्या समाजाच्या माइंडसेट नुसार, नवऱ्याला राहू दे, मुलाच्या डोक्यावर हात राहू दे, बाप म्हणून दाखवायला राहू दे. पण आफ्टर सम टाइम 2008 नियर बाय आय रिअलाइज की दिस हे वर्थ नाहीये, हे सगळं लाईफ माझं बेस्ट चाललंय मी. आणि त्याच्या आधी माझ्या लाईफ मध्ये एक असा इन्सिडेंट आलेला होता की ज्याच्यामध्ये माझा नवरा मला सोडून गेला. त्याच्या काही डिमांड्स होत्या, त्या कम्प्लीट नाही झाल्या. माझ्या आईने घराबाहेर काढलं, आणि त्यावेळेला एमवेच्या बिझनेसमध्ये मी एंटर केला. आणि एक पुस्तक माझ्या हातात आलं, आणि त्या पुस्तकाला जसं मी ओपन केलं, तुम्ही बिलीव्ह नाही, दिस इज द बिग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ माय लाईफ. जसं ते बुक मी ओपन केलं त्यानंतर आय रिअलाइज की त्या बुकमध्ये काहीतरी अशी गोष्ट जी मला मार्ग देईल. आज जे काही मी शिकवणार आहे रिलेटेड टू दॅट थिंग्स, की ज्याने मला परिवर्तन आणलेलं आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तुमच्या समोर जो व्यक्ती आहे तो का इथे बसलाय, का तुम्हाला कळकळीने काही शिकवण्यासाठी आलेला आहे. दॅट्स वाय द रिझन. सो त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं, तुझ्या आतमध्ये तुझा कृष्ण आहे, आणि त्यामुळे तुला जे हवे ते माग तू, तो तुला देईल. आणि आय वॉज सो हॅपी की म्हणजे तोपर्यंत जीवनाचा इतका स्ट्रगल, त्याच्यामध्ये देव मानणं हा कुठला प्रकारच नव्हता. कारण बोर्डिंगमध्ये सगळ्या देवधर्माला आपलं मजा करायची, कारण खाऊ मिळायचा बस. बाकी पुढं काही नव्हतं. इव्हन आई लक्ष्मीची उपवास सगळं केलंय मी. पण यासाठी की बाई खायला देणार, बाई रिस्पेक्ट करते उपवास केलेल्या लोकांची. बस या आशाला तितकीच नीड होती, बाकी काही माहिती नव्हतं. पण ज्या वेळेला ते पुस्तक वाचलं, तुझ्या आतमध्ये तुझा कृष्ण आहे, अर्जुन म्हणून त्याला सांग तुला काय पाहिजे, तो तुला त्या दिशेने नेईल, त्या रथाला त्या दिशेने नेईल. त्यावेळेला माझ्या लाईफ मध्ये जितकं काही वाईट झालेलं होतं ते सगळं एका बाजूला ठेवलं, आणि रिलेटेड टू त्या लाईफला अपोजिट काय काय मला असायला पाहिजे होतं त्या सगळ्या लिस्ट लिहिल्या. इन्क्लुडिंग माझ्या मुलाला बाप म्हणून घेणारा, म्हणजे मुलगा म्हणणारा व्यक्ती पाहिजे मला. माझ्या मुलाशी लग्न आणि माझ्यासोबत संसार करणारा मुलगा पाहिजे माझ्या लाईफ मध्ये. ते सेम लाईक अ ड्रीमी वर्ल्ड, जस्ट लाईक अ सिंड्रेला. सो सगळे स्वप्न तय केले. 5.11 इंचचा माणूस असावा माझ्यानंतर, त्यानंतर तो समाजात रेप्युटेड असावा, मारवाडी, गुजराती, त्याच्यानंतर पंजाबी, असं. कारण माझ्या काही छोट्या मोठ्या अशा अल्लड डिमांड होत्या. चुडा घालायला मिळेल, करवाचौथ करायला मिळेल. सो आय एम सो एन्जॉईंग ऑल दिस थिंग. सगळ्या इच्छा ऍज इट इज मी 2004 ला लिहिल्या, इन्क्लुडिंग माझा ब्रँडचं नाव 2004 ला लिहिलं गेलेलं होतं, आस्था. त्याच्यानंतर किती कमवायचे, काय कमवायचे, 2004 ला सगळं ठरवलं मी. अँड देन माय जर्नी स्टार्ट. ही जर्नी मध्ये मला रोज सकाळी एकच सांगितलं, जर अगर आशा आपको अपनी जिंदगी को बदलना है तो सुबह उठने की तकलीफ उठाओ. आणि लोक म्हणतात नाही उठलं तरी काय फरक नाही पडत, लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळीकडे काम करतो. माझ्यासाठी मेन महत्वाचं होतं ऑर्डर. जी ऑर्डर आली त्याला फॉलो करायची बस. मला बाकी तुम्ही म्हणा डोकं खाली, दोन पाय वरती करा, दिवसभर उपाशी राहा, तुम्ही या झाडाला मिठी मारा, मी सगळं करायला तयार होती. बस मला परिवर्तन, मला रिझल्ट पाहिजे. आय डोंट वॉन्ट टू दॅट पेन की लोक म्हणतात आहे हिचा नवरा सोडून गेला, एका मुलाची आई आहे, गरीबच आहे, असंच आहे. तर मला ते नको पाहिजे होतं. आणि करणारा करून जातोय, आणि ब्लेम आणि गिल्ट ट्रेन सगळं मी कॅरी करून बसत होते मी. म्हटलं ठीक आहे, आय स्टार्ट माय जर्नी थ्रू डिफरंट डिफरंट स्टडीज अँड ऑल दिस थिंग. सकाळी 3:33 ला उठून मेडिटेशन करणं हा माझ्या जीवनाचा भाग झालेला होता. 2008 ला अशा काही गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे मी आणि आकाश आम्ही दोघं एका दिव्यासारख्या सिटीमध्ये एरियामध्ये राहायला आलो, आणि तिथे डॉक्टर बोरांची एंट्री झाली, जे करंट मध्ये माझे मिस्टर आहेत त्यांची एंट्री झाली. आणि आय डोंट नो, आय सी द समथिंग इज, म्हणजे काहीतरी होतं ना की कुछ तो हुआ है. तर होतं ना की हवाए चलती है. तुम्ही जर 3 इडियट मूवी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये होतो हवाए चलती है, कुछ कुछ होता है, जस्ट लाईक दॅट. ऍक्च्युली ते जे स्टेटमेंट आहे
ते तुमच्या बॉडीमध्ये काय होतं ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. त्या सब्जेक्टवर येणार आहोत आपण. की डिव्हिनिटी कशी साईन देते तुम्हाला, कुठली गोष्ट योग्य आहे तुमच्यासाठी, ही गोष्ट आली आहे या ही गोष्ट तुमच्यासाठी नाही, या सगळ्याची साईन डिव्हिनिटी देते. तर दॅट टाइम आई गॉट द साइन ही इज द राइट पर्सन. सो मे बी फिर हवाओं में कुछ बदलाव आ गया, बॉडी में कुछ चेंजेस आ गए थे, जस्ट लाइक दैट. देन डॉक्टर बोरा एका मोठ्या बिझनेसमध्ये काम करत होते, नेटवर्क मार्केटिंग. आणि बॉर्न नेचर माझा सेलिंगचा खूप आहे. मैं मिट्टी भी बेच के आऊ, मैं कुछ भी बेच सकती हूँ. आय हॅव द कपॅसिटी दॅट मे. आणि दॅट्स वाय द रिझन त्यांनी मला कामाला ठेवलं त्यांच्या हाताखाली, जस्ट लाईक अ टीम मेंबर म्हणून. त्यांच्या बिझनेसला वाढवता वाढवता ही रिअलाइज की शी इज द राईट पर्सन. मला तर पहिल्याच दिवशी कळलेलं होतं, पण ही रिअलाइज शी इज द राईट पर्सन अँड आय विल सपोर्ट दॅट पर्सन. कारण एकच लाईफचा जो मुद्दा आहे हिचा, तो हिच्यासोबत निगेटिव्ह झालाय, नाही तर पोटेन्शियल खूप आहे. आणि हळूहळू मी पप्पाचं, डॉक्टर बोरांचं काम करता करता मी योगा शिकवणं स्टार्ट केलं. योगा शिकवण्याच्या मध्ये एक असा सीन आलेला होता की ज्याच्यामध्ये आमचा बिझनेस सगळा बंद झाला, ठप झालो. अँड आय मीन अ डिप्रेशन आय वॉज. आणि ज्या पद्धतीने डिप्रेशन गेले की ज्याच्यामध्ये काही म्हणजे मार्गच नव्हता. आकाश जस्ट लाईक हार्डली मला वाटतं 11-10 वर्षाचा होता ते होतो. आणि त्या टाइम आय ट्राय टू कट माय हँड अँड द सुसाईड. मी सुसाईड अटेम्प्ट पण केलेला आहे मी. पण अल्टिमेट तिकडे डॉक्टर बोराच होते वाचवायला. तर त्यांनी म्हणलं मॅडम काय पाहिजे तुम्हाला. आता मी तर बोलू शकत नाही की तुमच्याशी लग्न करायचंय, बिकॉज ऑफ आईचं म्हणणं होतं की स्वतःहून कोणाला नाही म्हणायचं, समोरच्याने तुला मागणं टाकावं. आणि थोडेसे आईचा बाणा होता माझ्यात पण. म्हणलं काय नाही, मला माझ्या पायावर उभं राहायचंय. म्हणलं ठीक आहे, काय पाहिजे ते घ्या आणि तुम्ही तुमचं हे करा, हे फालतूची नाटकं नाही पाहिजे. म्हणलं नाही होणार याच्यापुढे. आय स्टार्ट माय योगा सेंटर. 2004ला योगा सेंटरचं नाव लिहिलेलं होतं. आणि 2011ला मी माझं आस्था नावाचं योगा सेंटर चालू केलं. त्यानंतर विदिन अ 9 मंथ, योगा सेंटर चालू होण्याच्या 9 महिन्यामध्ये डॉक्टर बोरा रिअलाइज की आय एम द राईट पर्सन फॉर, हे हे तर म्हणतात ना, त्याच्या आयुष्यासाठी एक योग्य लाईफ पार्टनर असावा. तसं त्यांना जाणीव झाली आणि मी त्यांच्यासोबत मग आम्हा दोघांचं अक्षय तृतीयाच्या दिवशी लग्न झालं. हा, फॅमिली ड्रामे खूप झाले, मरणाचे झाले. म्हणजे पप्पाला लिटरली घराबाहेर काढण्यापासून सगळं काय झालं. इट्स जस्ट लाईक अ मूवी. पण एकच माहिती होतं की आम्ही दोघं जर सोबत आहे तर वाटेल तिथे परत एक नवीन अस्तित्व उभं करू शकतो. अँड आफ्टर मॅरेज डॉक्टर बोरांनी मला ऑल जितकी पण सर्टिफाईड ट्रेनिंग होत्या, कोच, देन द सायकोलॉजी, देन द ऑल दिस थिंग, ते सगळं शिकवणं स्टार्ट केलं. 60 ते 70 लाख रुपये माझ्या मागे खर्च केले त्यांनी. बिकॉज ऑफ लोकांनी हे नाही सांगावं की डॉक्टर बोरा डॉक्टर आहेत आणि हिचं शिक्षण एवढंच आहे म्हणून. बिकॉज ऑफ आयटीआय केलाय मी, एनसीटीचे लास्ट इयर कम्प्लीट केल्यानंतर माझं लग्न झालेलं होतं. सो खूप कमी वयामध्ये या सगळ्या सीन शॉर्ट झालेले होते माझ्या आयुष्याचे. त्यामुळे आय वॉज नॉट एबल की मी खूप शिकू आणि ऑल दिस थिंग. मला डॉक्टर बनायचं होतं पण नाही मिळालं. आफ्टर मॅरेज पप्पानी लिटरली गाडी गहाण ठेवण्यापासून, दागिने गहाण ठेवण्यापासून सगळं त्यांनी केलं. पण मला फक्त शिकवत होते. मग 2016ला माझी डॉक्टरेट पण झाली डिस्टन्स एज्युकेशन मध्ये. पण काहीच कारणामुळे ती युनिव्हर्सिटी पण बंद पडली आणि त्यामुळे मग ती पण डिग्री खारीज झाली. पण देन आफ्टर दॅट ड्युरिंग प्रेग्नेन्सी मला नॅचरोपॅथी चा आता डिप्लोमा हे झालेलं आहे माझं मी. आणि पप्पाने पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. सो आता मी नॅचरोपॅथी, योगा प्लस माइंड, सायकोलॉजी, स्पिरिच्युअलिटी या सगळ्या सब्जेक्ट मध्ये आता लोकांना अवेअरनेस आणतोय. बऱ्याच अशा मी म्हणते 10,000 पेक्षा जास्त लोकांच्या लाईफ मध्ये सकारात्मक बदलाव आणलेला आहे. मी जसं माझ्या लाईफला फाईट केलंय, एक सिंगल मदर टू 3 मुलांची मी आई आहे आज. माझं स्वतःचं घर आहे आज, 35-40 लाखाचं घर आहे माझं. माझ्याकडे इनोव्हा कार आहे अँड आय हॅव लॉट्स ऑफ थिंग्स. जी एक काहीच नसणाऱ्या मुलीचं आज स्वतःचं अस्तित्व आहे. अँड दिस इज जस्ट अ स्टार्ट. दिस इज जस्ट स्टार्ट स्टार्ट. मला इथवर नाही थांबायचं. मला खूप पुढे जायचंय. माझ्या अस्तित्वाला असं निखरायचंय की जेणेकरून आयुष्यामध्ये चंदू कोण चॅम्पियन कोण नाही बनणार आहे. तो बनेल तर चॅम्पियन बनेल. प्रत्येक त्या व्यक्तीला जो खचलाय, जो पडलाय, ज्याला असं वाटतं की नाही होणार, नशीब साथ नाही देत, आई बाप साथ नाही देते, कुणीच साथ नाही देते, तो फक्त आशाला बघून परत एकदा इफ शी कॅन तो आय कॅन सो. दॅट्स इट. दिस इज द मेन इंटेन्शन ऑफ मी अँड माय हजबंड. आणि म्हणून आम्ही समाजासमोर माझ्या पूर्ण स्टोरीला ऍज इट इज ठेवून सांगून आम्ही लोकांना प्रेरित करतो.
आणि बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये सकारात्मक बदलाव आहे, त्याच्यात काही लोक तुमच्या ग्रुपमध्ये पण आहे. आणि म्हणून बदलावची जर सुरुवात पाहिजे, पैशाचे प्रॉब्लेम असेल, रिलेशन इश्यूज असेल, हेल्थ इश्यूज असेल, एनी डॅम इश्यूज यू कॅन सॉल्व. पण सगळ्यात पहिली एकच गोष्ट इकडे, ती म्हणजे तुमची डिसिजन घेण्याची पॉवर. आणि दुसरी गोष्ट इकडे आहे की तुम्ही त्याच्यासाठी जर तयार आहात तर सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने वळणं स्टार्ट होईल. कारण हा जो ब्रह्मांड आहे, हा जो युनिव्हर्स आहे, तो पूर्ण तुमच्या आतमध्ये सामावलेला आहे. तुम्ही म्हणाल मॅडम इथे बायको हँडल होत नाही, तुम्ही म्हणता ब्रह्मांड, इथे पोरं आपल्या हाताबाहेर चाललेली, तुम्ही ब्रह्मांडाच्या गप्पा करताय. पण सगळ्यात महत्वाचं इकडे एकच आहे, जी मला खूप आवडते. ज्या वेळेला अर्जुन डिप्रेशन मध्ये गेलेले होते, श्रीकृष्णने त्यांना उठवण्यासाठी 1760 गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये भगवद्गीता 18 अध्याय ऐकवले. त्यांना त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. तू कोण आहेस, तू काय आहेस, तू काय करू शकतो, तुझं अस्तित्व कसं असावं लागतं, तुला कसं शांत राहावं लागतं, तू कसं डील करू शकते आपल्याशी, न्याय कसा करू शकतो, तुझं काम जे आहे ते समाजाला उद्धार करण्यासाठी, सगळं काही सांगतात ते. आणि ज्या वेळेला तरी देखील ते जेव्हा अवेअरनेस मध्ये येतात आणि त्याच्यानंतर एक शेवटचं स्टेटमेंट होतं, बाकी सगळं सोड, मी जे सांगतो ते कर, तू बाण मार, बाकी मी पाहतो काय ते. ही जी अवस्था आहे, ही अवस्था मी आजच्या तारखेला माझ्या लाईफसाठी नेहमी करते. कारण आय बिलीव्ह की जर वरून ऑर्डर आलाय, जर माझ्या लाईफमध्ये स्ट्रगल पिरियड आलाय, तर तिथून काहीतरी तयारी मला दाखवायची की तूच सोबत आहे, तर मला कुठल्याच गोष्टीची भीती नाही. मला फक्त तयारी करायची, अवेअरनेस आणायचंय. आणि त्यासाठी ही तयारी, ही अवेअरनेस, ही दुसरी कुठली नसून ती तुमच्या शरीराच्या प्रती अवेअरनेस आणणं. तुमच्या शरीरात एक ब्रह्मांडाचं म्हणजे एक ब्रह्मांड बांधलेलं आहे, त्याच्याबद्दल जागरूकता म्हणजेच ही तयारी. आणि त्यासाठी आजचा जो सब्जेक्ट आहे तो त्याच दिशेने जाणार आहे. म्हणून जितकेही लोक म्हणजे आज जस्ट आता एक छोटीशी न्यूज आली, ती रिलेटेड टू आपला टॉपिक आहे मेन, की बरेच दिवस झालं त्याचं ठीक आहे, बरेच दिवस झाले की पप्पाचं जे बॅकग्राऊंड आहे, ठीक आहे, त्या बॅकग्राऊंडच्या नुसार पप्पा लोन मध्ये कंटिन्यू होते. बऱ्याच वर्षापासून आहे पप्पांचं लोन. आणि कुठे ना कुठे लोन मध्ये असणं, चाइल्डहुड प्रोग्रामिंगचा पण भाग असतो. ज्या घरामध्ये मुलांचे आई वडील लोन मध्ये असतात या काही याच्यामध्ये असतात, ते लोक जास्त त्याच मेमरीला कंटिन्यू करतात. ज्या फॅमिलीमध्ये लोन मध्ये अडकायचं नाही अशी थिअरी जरी असेल ना, तरी त्यांची मुलं लोन मध्ये अडकतात. बिकॉज ऑफ हवे असेल तरी मिळणार, नको असेल तरी मिळणार. पण जास्त ऊर्जा तुमची नको आहे त्याला आहे ना, मग तुम्ही तिकडे येणार. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का तुम्हाला, लोनचा हा पॅटर्न हा इतका सुंदर आहे ना, की आजपर्यंत मी रेकॉर्ड बघितलेला आहे. ठीक आहे, मी स्टडी स्टार्ट करते, बिफोर दॅट मी तुम्हाला लोनची गंमत सांगते. की लोन हा एक असा आहे ना, की जो माणूस एकदा लोन घेतो ना, त्या लोन मध्ये धसत राहतो, त्याच्यातून तो बाहेर नाही निघत. ठीक आहे. आणि त्याच्यातून बाहेर न निघाल्यामुळे काय होतं माहितीये, की मग तो स्वतःला कर्जबाजारी समजतो आणि मग आपलं आयुष्य तर असंच जाणार असा विचार करून तो असाच विचार करून तो काय करतोय, स्वतःच्या लाईफला कॉम्प्रोमाइज करतो, ऍडजस्ट करणं स्टार्ट करतो. पण सगळ्यात महत्वाचं इकडे की लोन फ्री न होणं एक मानसिक अवस्था, एक एनर्जी स्टक असेल तरी पण काही ब्लॉकेजेस असतात, काही पास्ट लाईफ इश्यूज असतात, काही चाइल्डहुड प्रोग्रामिंग असतात, काही जणांची तर डीएनए प्रोग्रामिंग आहे. म्हणजे जसं का माझ्या लाईफ मध्ये जर पैसा खुलत नाही असं ज्यावेळी कारण काढलं गेलं, एकच कारण आलं की तुमची जेनेटिक प्रोग्रामिंग आहे ही पैसा. बिकॉज ऑफ आईच्या गर्भात असताना मला तेवढे पैसे, आई खूप स्ट्रगल करत होते त्यावेळेला, आणि आई केळे विकायची. आणि दॅट टाइम माय मदर वॉज प्रेग्नेंट मेन. सो ती स्ट्रगल पिरियड माझ्या आईने भरपूर फेस केलेली होती. सो इनडायरेक्टली तो पैशाची जी कमी आहे तो कुठे ना कुठे माझा डीएनए पॅटर्न, बट स्टील आय फाईट. मी हे सगळं करून आज मी हे लाईफ जगते. सो दॅट्स वाय द रिझन की दोन मधून फ्री नाही होत आहे, तर त्याचे बरेच कारण आहेत, बरेच म्हणजे असंख्य कारण आहेत. त्याच्यातला एक जो महत्वाचा कारण आहे ज्याला आपण पाहिलं गेलेलं आहे, की लोन म्हणजे काही जण मानतील नाही माहिती, आय डोंट नो, पण काही लोकांचं लोन आहे ना चुकतं होत नाही. लोन चुकतं करायला झालं ना, काहीतरी आडकाठी येते.
आणि मी कुठेतरी ऐकलेलं होतं, आय डोंट नो किती सत्य आहे, किती म्हणजे हे आहे मला एवढं माहिती नाही, पण जेवढं मी ऐकून आहे की काही जण ना लोन देताना ना त्या पैशाला बांधून देतात आणि त्यामुळे ना जो समोरचा आहे ना तो सोडतच नाही, म्हणजे किती प्रयत्न झाले तर सुटत नाही. मागचे 3 वर्ष 2022ला आम्ही 1 लाख रुपये घेतलेले होते. 13,000 रुपये एव्हरी मंथ व्याज देत होतं. फक्त 13,000 रुपये तर व्याज होते. आणि यू वोंट बिलीव्ह की मागच्या 3 महिन्या आधीची गोष्ट करते मी. जेव्हा मी अभ्यास शिकली त्याच्यानंतर मी याचा चार्ज घेतला की मला लोन फ्री व्हायचंय म्हणून नाही. सो आम्ही त्याच्यावर काम करणं स्टार्ट केलं. मी आज ती गोष्ट शिकवणार आहे तुम्हाला. त्यावर काम करणं स्टार्ट विथिन अ मंथ आमचा तो 2 वर्षाचा जो पॅटर्न 2022, 23, 24 ठीक आहे. 3 वर्षामध्ये म्हणजे 3.5 लाख रुपये त्या माणसाला आम्ही दिले 1 लाखाच्या बदल्यामध्ये. जस्ट इमॅजिन करा, लोन सुटतच नव्हतं. आणि परत अशी काहीतरी परिस्थिती आली. सो माझी जे सपोर्टिव्ह आहे ते बोलले की आई घ्यायचं का म्हणून. मग स्वतःच बोलले नाही, आता एकदा ही सर्कल तुटली ना आता परत तिकडे नाही जायचं. मग आपण कुठल्या दुसऱ्या गोष्टीवरती फोकस करायचा. तशाच बऱ्याच लोकांचे अजून एक केस होती माझ्याकडे, ज्याच्यामध्ये मॅक्स टू मॅक्स 30,000चं लोन देतात, जास्त नाही. पण ते 30,000 पण पूर्ण जरी चुकते झाले तरी दुसऱ्या दिवशी परत पैशाची गरज लागते. ते दिलेले पूर्ण झालेले 30,000 परत तिथून घेऊन आणले जातात. 3,000च व्याज जातंय तिकडे. पण विचार करा 7-7 वर्ष 3,000 व्याज जातंय एका माणसाला फक्त त्या 30,000चं. 30चे 60,000 मॅक्स टू मॅक्स. सो जस्ट लाईक दॅट. आता आज पण तेच डिस्कशन चालू होतं की लोन आई चुकतच होत नाही. खूप प्रयत्न केला तरी पण चुकतं होत नाही. आणि मागच्या 6 दिवसापासून 1 तारखेपासून माझ्याकडे 12 into 12 सेशन चालू झाले. तर मी माझ्या फॅमिलीला पण थोडंफार म्हणजे सूट आणि प्रॅक्टिसेस असतात नाही म्हटलं तर. सो त्यांचेही चालू केलेले होते. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, इतक्या वर्षाचा पॅटर्न आय थिंक सो 2018 का 19 ची गोष्ट आहे. 2019 पासून 7 लाखाचं लोन चालू होतं आणि सेम टायमाला पेमेंट नाही करणं, हे नाही केलं. आणि आता आज जस्ट आता मेसेज आलाय की लोन सेटल करतोय आम्ही. डायरेक्टली 7 लाखाचं लोन आहे, तो डायरेक्टली 3.5 लाखात सेटलमेंट करून आम्ही क्लोज करतोय म्हणून. दिस इज द फर्स्ट टाइम हॅपनिंग की इतकं लोन असून सुद्धा ते सेटलमेंट मध्ये डायरेक्टली लोन क्लोज करतात आहे. आणि ती पॉवर आहे तुमच्या आतमध्ये, पण आपण बंधनांमध्ये इतके अडकून गेलेलो आहेत ना की आपल्याला ओरिजिनल जो प्रॉब्लेम है ना तो कळतच नाहीये आणि आपण नेहमी प्रॉब्लेम वरती डिस्कस करतो. अरे यार मेरा तो कुछ होता ही नहीं है, मेरा तो ऐसा ही जिंदगी है, मेरे को तो लोन लोन में ही मरना है. मी तर काही लोकांना असं पाहिलेलं की ते लोकांना लोन बद्दल वार्ता जरी करत असतील ना, दे बिहेव लाईक दॅट स्केअरसिटी. ना बाबा लोन नाही, लोन नाही. आणि मोठे मोठे करोडपती लोन घेतात ते, त्यांचे चुकते होतात ते. कोविडमध्ये अंबानी लोन फ्री झालेले होते. म्हणजे अंबानींना लोनची गरज लागते, मग आपण म्हणजे जस्ट इमॅजिन करा ना. मॅटर आहे की लोन घेणं आणि देणं त्या दरम्यान तुमची जी मानसिक जी अवस्था असते, जी शारीरिक अवस्था असते, जी श्वासाची अवस्था असते, त्यावरून ठरतं की तुम्ही तो लोन घेताल तो पे करणार की नाही, या पे करायला तुम्हाला मिळणार की नाही. आणि आज आपण त्याच अभ्यासाला शिकणार आहोत की हाऊ वी कॅन डील विथ आर बोलतो ना लोन फ्री लाईफ, कसं आपण डील करायची. त्याच्यासाठी आज आपल्याला काही टेक्निक्स पण शिकवल्या जाणार आहे, पण त्याच्या आधी मेन महत्वाचं आहे की आपल्याला या अभ्यासाला शिकावं लागेल. ठीक आहे. सो सगळ्यात मेन आहे की सगळ्यांनी आता थोड्या वेळासाठी डोळे बंद करायचे. ठीक आहे. आणि मी डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला हलकासा मला पहिलं बघा. ठीक आहे. यू नीड द हिंदी सब्जेक्ट, हिंदी लैंग्वेज, एनीवन? और मराठी इज ओके. मला काही प्रॉब्लेम नाही. झी मराठी, मी मराठी, तसं झी चॅनल भी चलता है अपने पास में. मराठी ओके. मराठी हो ओके. ये नीट हो हिंदी. येस मराठी इज ओके. ओके ओके मराठीच ओके. मी हा इंग्लिश मध्ये मग किती लोक टिकतील गॅरंटी नाहीये. ठीक आहे. कारण लोक ज्यांना येत नाही ते म्हणतात आई तुम्ही छान बोलता, आणि ज्यांना येते ते लोक मला काय बोलू नाही शकत. प्रॉब्लेम हा आहे. सो दॅट्स वाय द रिझन. सो काही इश्यू नाही मला तसं, बट स्टील. सो एक मिनिट. जस्ट आय वॉन्ट टू चेक चेक चेक.
ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाचं आहे की आता तुम्हाला काय करायचंय, डोळे बंद करायचे. ठीक आहे. डोळे बंद झाल्यानंतर 1 मिनिट तुम्हाला काय करायचंय, डोळे बंद करायचे. डोळे बंद केल्यानंतर मी जे सांगते त्यावरती फोकस करायचंय आणि दॅट टाइम तुम्हाला फक्त ना या हाताला असं जोडून फक्त इथे ठेवायचंय. ठीक आहे. मी तुम्हाला एक सांगते की मी पहिल्यापासून प्राण्यांना कधी प्रेम नाही केलं. ठीक आहे. प्राणी आहेत ओके. ठीक आहे. प्राणी आहे, कुत्रा आहे, पोपट आहे, मांजर आहे, सगळं सगळं ओके. या साप आहे, चिखल आहे, सगळे ओके. बट मी एका प्राणीवर खूप प्रेम करते, तो म्हणजे मनुष्य प्राणी. आणि मी खूप म्हणजे म्हणतात ना वर्ड्स नाही माझ्याकडे, पण मला खूप प्राऊड फील होतं की देवाने या इतकुशा शरीरामध्ये खूप सारं मॅजिक्स दिलंय, खूप सारे सिक्रेट्स दिले आणि आपण आता त्या सिक्रेटकडे वळणार आहे. त्या सिक्रेटकडे आपण वळणार आहे. आणि दॅट्स वाय द रिझन अवेअरनेस सोबत तुम्हाला ज्या प्रोसेस सांगते त्या प्रोसेस मध्ये ना bet on my fingertip. मी परत वर्ड बोलते, bet on my fingertip. If you follow the system within a 3 or 6 or within a year, you will be loan free, debt free. ठीक आहे. सो प्लीज फ्रीचं सेशन आहे म्हणून लाईट नका घेऊ. हा, ज्यांना कंटिन्यू करायचंय माझ्यासोबत तर येस, शक्तिमान आषाढी एकादशीला सुरू होते, गुरुपौर्णिमाला एंजल चालू होता, ते त्याचाच भाग येतो. यू कॅन कनेक्ट विथ मी, दॅट इज द सेकंडरी पार्ट. बट this sessions give you the lots of insight as well as the lots of benefits also. ठीक आहे. सो नाउ what should you do? आता काय करायचंय तुम्हाला, अशा पद्धतीने ठीक आहे, हात जोडायचे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. ठीक आहे. सो क्लोज युअर आयज. नाकाने श्वास बाहेर सोडा. लांब श्वास, हळुवारपणे श्वास बाहेर. लांब श्वास. मी आहे, शांत राहा. एकदम स्थिर अवस्थेमध्ये श्वासांना बाहेर सोडा. जेव्हा श्वास बाहेर सोडताय तर तुमच्या डाव्या हाताच्या बोटावरती बॅक साईडला जो श्वास येतोय तो गरम आहे या थंड आहे ते फक्त पाहण्याचा प्रयत्न करा. परत लांब श्वास. उजव्या हाताच्या मागच्या साईडला जो श्वास बाहेर फेकताय तो गरम आहे की थंड आहे, त्याचा फोर्स जास्त आहे की कमी आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा. लांब श्वास. श्वास बाहेर. लांब श्वास. श्वास बाहेर. आता माझ्या आवाजासोबत राहा. तुम्ही आता अशा व्यक्तीला आठवायचंय ज्याच्याकडे तुमचे पैसे अडकलेत या जो तुम्हाला खूप त्रास येतोय. लांब श्वास घ्या. त्याला आठवा. राग येतोय तुम्हाला तरी श्वास सोडा. सोडा, सोडा, सोडा. लांब श्वास. त्याला आठवा. परत एकदा श्वास सोडा. लांब श्वास. श्वास बाहेर. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमच्या श्वासामध्ये काही चेंजेस आलेले. ठीक आहे. आता डोळे बंदच असताना तुमच्या घरामध्ये जो इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड आहे त्या बोर्ड मध्ये किती बटन आहे ते आठवण्याचा प्रयत्न करा. 3, 4, 5. त्याच्यामध्ये पंख्याचं बटन किती आहे ते बघा बरं मोजून. डोळे बंद असताना 1, 2, तिसरं आहे का, पाचवा आहे का? ओके, ठीक आहे. आता परत श्वास घ्या. श्वास नॉर्मल झालेली असेल पहिल्यापेक्षा. आता तुम्हाला अशा व्यक्तीला आठवायचंय ज्याला तुम्ही खूप प्रेम करता, म्हणजे अनकंडिशनल लव्ह. युअर मदर विल बी ऑर युअर लव्ह वन, प्रेमिका, प्रेम काय असेल ते, बायको, मुलं, कोणी पण असू शकतं तुमचं, आजूबाली बाजूवाली, कोणी पण असू शकते. ज्यांना पाहिलं की आतमध्ये कुछ कुछ होत आहे, बस आठवा त्यांना. श्वास सोडा. लांब श्वास घ्या. श्वास बाहेर. लांब श्वास. श्वास बाहेर. लांब श्वास.
Now relax. Slowly open your eyes. Okay? So, किती लोकांनी फरक फील केला? तुम्ही चॅट टाकू शकता, याचं मला सांगायचंय की काय पहिला जेव्हा तुम्ही हेट पर्सनला आठवलं तर तुमच्या श्वासामध्ये काही चेंजेस आले का? कोण शेअर करेल? टाईप करू शकता तुम्ही, व्हिडिओ ओपन करून बोलू शकता. बिकॉज ऑफ सी की चालू याच्यामध्ये शिकायचं आपल्याला, नंतर नाही. रेकॉर्डिंग में कुछ मजा नाहीये. कोण सांगेल? प्रॅक्टिस केली ना सगळ्यांनी? 50 लोक आहेत तिकडे. सो एकाने तर केली असेल. ओके ओके. काय जाणवलं तुम्हाला? सगळ्यात मेन आहे की सुरुवातीचा श्वास गरम होता, मग हळूहळू थंड होत गेला. इट इज गुड मेन. ठीक आहे. अजून कोणाला आलं? पहिल्या याच्यामध्ये श्वास गरम होता आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा लव वन ची वेळ आली तर श्वास थंड झाला. जाणवलं असं कोणाला? शांत वाटलं सेकंड राऊंडला? ओके. येस. अजून कोणी? अजून हो अजून? मॅडम. ओके. हो. सांगा. आवाज येतोय? उजव्या साईडला गरम होता. येस येस. अजून? सुनील सर काय शेअर करायचंय तुम्हाला? हा, हॅलो, हरिओम. बोला बोला. सुरुवातीला तुम्ही बोलत तसं थोडस गरम येत होता. गरम म्हणजे ज्यावेळी एक्झेल करतो त्यावेळी गरम हवा, गरम श्वास बाहेर जात होता. आणि सेकंड टाइम तुम्ही बोललात त्याप्रमाणे थोडस म्हणजे एकदम रिलॅक्स वाटत होतं, थंड ओके वाटत होतं, थंड हवा असं. एवढं ओके एवढा फरक जाणवला. ओके हरिओम. थँक्यू. ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट. अजून कोण? लॅपटॉप दे मला. अजून कोण आहे? अजून कोण शेअर करेल मला? बिकॉज ऑफ की जितके लोक प्रॅक्टिस केलेले आहे बघा, उजव्या साईडला गरम होता. ग्रेट. खूप शांत वाटलं. हिंदी मराठी दोन्ही चालेल. ओके ठीक आहे. ओके. अजून कोण ज्याला नवीन काय एक्सपिरियन्स आला? छोटे. सो आपण लवण बद्दल आठवलं तर आपल्याला आपल्या आतमध्ये पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम आली, ट्रिगर झाली, जी आपल्याला शांत, कूल, काम करण्यासाठी मजबूर करते. जेव्हा पण आपण हेटेड पर्सनचं म्हणजे कोणी असा व्यक्ती ज्याने माझे पैसे घेतले, ठीक आहे, अशा व्यक्तीबद्दल आपण आठवतो. आधी फक्त उजव्या बाजूने श्वास बाहेर पडत होता, नंतर दोन्ही बाजूने चालू झाला. येस, बिकॉज ऑफ दॅट कंडिशन इट्स अ श्वास बदल होण्याची ती टायमिंग होती. त्याचाच बद्दल आज आपण अभ्यास करणार होतो. ठीक आहे. मेन बघा, जेव्हा तुम्ही कुणाच्या प्रेमाच्या बद्दल विचार करता तर तुमची श्वास जी आहे ती एकदम थंड आहे. कोणाला तर असंही जाणवलं असेल की डावी नाडी चालू झाली जेव्हा प्रेमाचा विचार केला होता. पण जसं तुम्ही कुठला तरी हेटरेट पर्सन, साल्या माझे पैसे घेऊन गेला, अशा माणसाचा विचार करत असाल, या मला ही इतकी सतावते सासू सून या कोणी पण, सो तुमची उजवी नाडी चालू झाली असेल आणि उजव्या नाडीमध्ये श्वासाची जी गती होती ती थोडीशी जास्त आणि हीट होते तुम्हाला, आणि हे तुम्हाला जाणवलंही असेल. जस्ट विचार करा, तुम्ही तिकडेच आहे, फक्त आतमध्ये मनस्थिती बदलते तर तुमची श्वासाची स्थिती पण बदलते. बाहेरून कोणी आलेलं नाहीये तुमच्याकडे, फक्त तुमच्या आतमध्ये मनाने काही अवस्था प्राप्त केल्या, तसंच तुमच्या आतमध्ये म्हणतात ना तुमच्या श्वासाने रिस्पॉन्ड करणं स्टार्ट केलं. मग पहिल्याचे जे ऋषीमुनी होते, जे संत होते, जे महात्मा होते, तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या आतमध्ये किती शांती होती, किती स्थिरता होती. गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये बघू शकतात, या मग कित्येक असे ऋषी संत यांना पाहिलं, इव्हन ज्ञानेश्वर माऊली होते, किती शांतता होती त्यांच्या आतमध्ये, किती करुणा, किती दया होती. ठीक आहे. पण तिथे जर तुम्ही ऋषी दुर्वासा ह्या लोकांना पाहिलं तर त्यांच्या आतमध्ये एक वेगळीच अवस्था होती. म्हणजे म्हणतात नाही की एक कठोरता, एक राग, एक हे, म्हणजे आपण म्हणतो की एवढे मोठे ऋषी दुर्वासा म्हणजे किती मोठे ना, आणि ते इतके कसे राखू शकतात. म्हणजे त्यांनी जर विचार केला, शाप दिला तर माणूस
म्हणतात ना, माणसाचा दगडही होऊ शकत होता, या माणसाचा प्राणीही होऊ शकत होता. ही कुठली शक्ती आहे ज्याचा उपयोग करून की मोठे मोठे महारथी यांनी काही काय म्हणजे मिळवून घेतलेलं आहे, आणि आपण आहोत की आपण आपल्या समस्यामध्ये राहिलोय. हिचं काय, तिचं काय, आपलं असं चाललंय, आपलं तसं चाललंय, या सगळ्या समस्यामध्येच आपण अडकलेलो आहे. आणि म्हणून या सब्जेक्टला आज नवीन पद्धतीने घेण्यात येत आहे. आणि या सब्जेक्टचं नाव आहे शिवसर्वोदय शास्त्र. हा जो सब्जेक्ट आहे हा शक्तिमानचा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. शक्तिमान जो प्रोग्राम आहे माझा, तो लहानपणाचा आपला शक्तिमान आहे ना, सेम टू सेम तो प्रोग्राम आहे. त्या प्रोग्राम मध्ये तुम्ही पाहिलं असेल की शक्तिमान मध्ये तो हवन करत असतो. मग त्याच्यानंतर तुम्ही बघता की वेगवेगळे 5 शरीर येतात. मग ती अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, मग ते सगळे येतात. मग ते मुकेश खन्ना यांच्या बॉडीमध्ये जातात आणि मग ते सप्तचक्र असे जागृत होतात. आणि मग नंतर ते असे मरून कलरच्या कपड्यामध्ये मध्ये असं असं करतात. मग शक्तिमान येतोय ना. सो दॅट इज माय ऍक्च्युली पप्पांचा फेवरेट प्रोग्राम होता. पण लहानपणापासून त्याचा सगळ्यांना क्रेज आहे. जेवढे पण म्हणजे तुम्ही जे माझ्या एज मध्ये असाल, जर 40+ असाल तुम्ही, सो शक्तिमान ऑलमोस्ट फेवरेट प्रोग्राम होता. कारण आपल्याच आतली पॉवर आपण आपल्यापासून हिरावून घेतलेली आहे कुठल्या ना कुठल्या समस्येमुळे. आणि आपण त्याचा शोध घेत कुठेतरी आपण अशा प्रोग्राम, असे गुरु, असे संत, अशा लोकांकडे पण अट्रॅक्ट होतो. बघा, टाळा तुमच्याकडे आहे, चावी हरवलेली आहे. आणि ती चावीच्या शोधामध्ये तुम्ही मला भेटलेला आहे, मी तुम्हाला भेटलेली आहे, आणि माझ्यासारखे कित्येक असे लोक आहेत जे तुम्हाला या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून तर म्हणतात ना असं की तुझा आहे तुझ्यापाशी, फक्त आपण जागा चुकलोय. जागा चुकलोय म्हणून हा सगळा प्रॉब्लेम्स आहे. आणि यामुळे शक्तिमान हा जो प्रोग्राम आहे, या प्रोग्राम मध्ये शिव सर्वोदय शास्त्र हा जो शास्त्र आहे, स्पेशली महादेव शिव यांना मिळवण्यासाठी आई पार्वतीने खूप तप केले. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती, नवरात्रीमध्ये म्हणजे म्हणतात ना, वेगवेगळे रूप आई पार्वतीचे दाखवले गेले, जसं शैलीपुत्री आणि ऑल दिस. सो हे सगळं त्याच्यामध्ये दाखवण्यात आलं गेलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं एक आहे इकडे की शिव सर्वोदय शास्त्र म्हणजे जसं बघायला गेलं तर आई पार्वती ही ह्युमन बॉडी म्हणजे असं जातं की शैलीपुत्री, ठीक आहे. पण त्यांचं जेव्हा महादेवशी लग्न झालं त्यावेळेला त्या स्वतःला सामान्यच मानत होत्या. पण समस्याचं समाधान मिळवण्यासाठी जेव्हा आई पार्वती त्यांच्याशी ज्ञान प्राप्त करण्यासाठी बसल्या, तर त्यावेळेला जे ज्ञान देण्यात आलं गेलेलं होतं ते होतं स्वर. स्वर म्हणजे काय? श्वास. जो आपल्या आत येतो आणि जातो तो श्वास. या जगामध्ये जर कुठला पॉवरफुल विद्या जर कुठली असेल, बऱ्याच विद्या आहेत, पण त्याच्यात सगळ्यात पॉवरफुल विद्या आहे ती म्हणजे स्वर विज्ञान. आणि त्या विज्ञानच्या माध्यमातून आई पार्वतीने मा कालीचं रूप धारण केलेलं. आई भद्रकाली ती अवेअरनेस अवस्था आणि त्याच्यानंतर परत मा पार्वतीच्या अवस्थेमध्ये आलेली होती. म्हणजे एक सामान्य स्त्री जर ती स्वतःच्या स्वरवरती काम करते तर ती एक आई कालीचं च्या रूपात येऊन ती एक विध्वंस करू शकते. आणि तीच व्यक्ती जेव्हा अवेअरनेस मध्ये येते तेव्हा ती परत एक सौम्य, नाजूक, कोमल त्या स्त्रीमध्ये परिवर्तित होते. आणि या जगामध्ये बरेच असे लोक आहेत ते 365 डेज मा कालीच बनवणार. आई पार्वतीच्या रूपात यायला तयारच नाही, मग ते स्त्री असो या पुरुष असो. आपल्याला हा जो श्वास आहे, आपल्याला हे जे देवाने दिलेलं वरदान आहे ना, ते वेळेनुसार, काळानुसार बदलायचे. आणि त्यासाठी या अभ्यासाला खूप सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या समोर मांडू इच्छिते. आणि म्हणून याच्याने तुमचे पैशाचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होणार, याच्याने तुम्ही तुमच्या समोर असं रागीट माणूस आला त्याला शांत कसं करू शकाल, कसं तुम्ही आई पार्वती सारखं ऑल सिच्युएशन मध्ये तुम्ही स्वतःला म्हणजे मोल्ड करत करत परत स्थिर अवस्थेमध्ये येऊ शकता. श्रीकृष्णाची अवस्था बघितली असेल तुम्ही, प्रत्येक एज मध्ये त्यांची जी अवस्था होती ती वेगवेगळी होती. ते कधीच कुणासोबत एका नात्याने टिकले नाही. जर तुम्ही प्रॉपर त्यांचं लाईफ बघाल ना, तर कारण एक म्हणतात ना, एक अवेकन पर्सनला माहिती आहे की आपल्या ह्या ज्या अवस्था आहेत या आहे तशा सगळ्या ठिकाणी नसाव्या. त्याला वेळेनुसार त्याला बदलणं खूप गरजेचं आहे. आणि महत्वाचा तोच मुद्दा आहे. मी नेहमी लोकांना एकच म्हणत असते की प्रत्येक ठिकाणी एकच रूल निघून नाही चालणार. जर तुम्ही ऑफिसमध्ये बॉस आहात
तर घरी गेल्यानंतर तुम्ही बॉसगिरी नाही करू शकत ना. ऍज अ पर्सनली आय एम कोच. ठीक आहे. मी आता तुम्हाला ज्या लोक मला जुने ओळखतात तर सगळ्यांना माहितीये की नवरा आहे, 3 मुलं आहेत मला, सासू आता माझ्यासोबत आहे, माझे काही स्टुडंट्स आहे, आता माझ्या भावाची फॅमिली माझ्या बाजूला येऊन बसले. सो आय कांट मेंटेन द वन, मतलब एका रूम मध्ये नाही नाही मैं ट्रेनर आहे मेरे को झुको रे, नॉट अ पॉसिबल. तत्वज्ञान तर म्हणजे मी माझ्या भावाला कुठलंच ज्ञान देऊ नाही शकत. मी त्याला तत्वज्ञान नाही देऊ शकत. ही मला एकच माहिती, तो आहे तसं एक्सेप्ट करायचंय मला. कारण तो माझ्या आधी आलेला आहे, त्याला माहिती जास्त, मी कशाला उगाच माथे पडतो. पण आपण काय करतो ना, यांना कळलं पाहिजे, यांना समजलं पाहिजे, यांनी असंच वागलं पाहिजे. प्रॉब्लेम तिकडे. आपल्या शरीरामध्ये इतकं मोठं विज्ञान लपलेलं आहे ना, ज्याला घेऊन आज ही अवेअरनेस जर आली ना, तुम्ही ऍटलिस्ट तुमच्या बेसिक जे रिलेशन्स आहेत त्याला तुम्ही मेंटेन करू शकाल. कर्जाचे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचेच आहेत, त्याला ऑप्शन नाहीये. त्याला म्हणतात ना की ते व्हायचे, 100% व्हायचे, त्याच्यात डाऊट नाहीये. पण मेन महत्वाचं इकडे एकच आहे की जर तुम्हाला या सगळ्यातून बाहेर निघायचंय तर सगळ्यात महत्वाचं आहे की समजणं गरजेचं आहे हे आपल्या शरीरामध्ये चाललंय काय. ठीक आहे. आणि त्यासाठी याच्यातून बाहेर निघायचं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जो आता थोड्या वेळापूर्वी तुमचे गरम श्वास या थंड श्वास जो तुम्हाला दाखवत होता तो का झाला. ठीक आहे. सो ऍज पर थिअरी सांगितलं जात आहे की तुमच्या शरीरामध्ये 72,000 नाडीज आहे. ठीक आहे. मी एक छोटासा व्हिडिओ पण दाखवेल तुम्हाला. सो 72,000 नाडीज आहे आणि त्या नाडीज मध्ये मेन महत्वाच्या नाड्या आहेत इडा, पिंगला आणि सुषुम्ना. ठीक आहे. इडा म्हणजे लेफ्ट, पिंगला म्हणजे राईट अँड सुषुम्ना म्हणजे मध्य नाडी. ठीक आहे. हे झालं ते. लेफ्ट म्हणजे थंड आणि राईट म्हणजे पिंगला म्हणजे गरम. हे दिस इज द क्लिअर. आणि सुषुम्ना या दोघांच्या मध्ये असते. या दोघांना या मध्य नाडीला वेटाळून चंद्र आणि सूर्य नाडी जी आहे ती थर्ड आय पर्यंत पोहोचते. ठीक आहे. त्याच्या पुढचा जो प्रवास आहे तो गुरूंच्या या ईश्वरीय कृपेने होतो. ठीक आहे. ते काही जन्माची ती अवस्था असते त्याच्यावरती सगळं काही पॉसिबल होतं. ठीक आहे. सो आता ही जी चंद्र नाडी जी आहे ती, चंद्र म्हटलं तर कसं वाटलं, प्रेम. मगाशी तुम्ही आठवलं असेल आजूवाली बाजूवाली है ना, आपलं प्रेम, आपलं बाळ, आपली बायको, आपले लव्ह वन, त्यांना आठवलं की आतमध्ये शांती वाटते ना, कूल वाटलं, काहीतरी होतं ना, असं वाटलं की नाही अशाच अवस्थेत राहू मी. आणि प्रेम ही कशी गोष्ट आहे ना ज्यामध्ये आपण घंटो काढू शकतो. नाही ती अवस्था म्हणजे चंद्रनाडीची, ती अवस्था म्हणजे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टमची, जी तुम्हाला फ्लाईट मोड मध्ये टाकते, ती तुम्हाला शांत करते, काम ठेवते. ठीक आहे. दुसरी जी अवस्था होती जी अँगर अवस्था आहे, जी सूर्याची आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप राग, जोश. जसं गाणं ऐकलं ना आपण, कुठलं गाणं होतं, गाणं कुठलं होतं, चंदू चापी यांचं है ना, शेर की चाल चल रहा है तू. सो तिथे नाही जाणार ना काम, लव, थंडा, सब लोक सगळेजण ऑलिम्पिक मध्ये पुढे चाललेत आणि आपण चाललोय आपलं है ना, कुछ कुछ होत आहे ना, नॉट अ पॉसिबल. तिथे सूर्यच पाहिजे फॉर अ फाईट, फाईट फॉर अ शो, फॉर द प्रूव्ह युअर सेल्फ. तिथे नॉर्मल नाही राहू शकत. तर त्यासाठी चंद्रनाडी फॉर अ परफॉर्मन्स. मी बऱ्याच डिप्रेशनच्या लोकांना पाहिलेलं आहे, दे आर इन ऑलवेज इन अ चंद्रनाडी. मग काय, कसं, नाही, नको, झोप आली, अशा अवस्थेत असतात. दे डोंट वॉन्ट टू यूज देअर सेकंड मोड. जसं आपल्या लाईफ मध्ये काहीही घडतं तर एक असतं फाईट मोड, एक आहे फ्लाईट मोड. फाईट सूर्य, फ्लाईट चंद्र, दॅट्स इट. पण आपण एव्हरी टाइम फाईट मोड मध्ये असेल तेही नाही चालणार, एव्हरी टाइम फ्लाईट मोड मध्ये असाल तेही नाही चालणार. प्रॉपर टाइमाला प्रत्येकाचा उपयोग जर तुम्ही करताय तर विल गेट द आयडियाज की तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या लाईफला आकार देऊ शकता. ठीक आहे. आणि यासाठी आई पार्वतीने महादेव शिव कडून घेतलेलं हे ज्ञान होतं, ज्याच्या माध्यमातून माणसाने स्वतःच्या समस्याचं समाधान आहे ते स्वतः शोधावं. आणि यासाठी आज आपण हा सगळा अभ्यास देण्यात येतोय. ठीक आहे. सो सगळ्यात मेन आहे की जर चंद्रनाडी, ठीक आहे, चंद्रनाडी एक आता तुमच्या इथे समजा एक्झाम्पल तुमच्यामध्ये कोणाला कोणी असं आहे का ज्याचं डोकं दुखतंय, मायग्रेन विदिन 3 मिनिटं बरा करायचा प्रकार सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. समजा तुमचं डोकं दुखतंय,
तुमच्यामध्ये कोणाला मायग्रेन असेल तरी पण ठीक आहे, पब्लिकली तुमची इच्छा नाही की आपल्याला कोणी बघावं, बाई मला पण मायग्रेन आहे, सो इट्स ओके. तर मी डायरेक्टली सांगते, जर तुम्हाला मायग्रेन आहे या जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास आहे, ठीक आहे, सो तुम्हाला आजच्या पुढे काय करायचंय, लिहून घ्या न विसरता. आजच्या पुढे काय करायचंय की जेव्हा पण तुम्हाला मायग्रेन होतोय, मायग्रेनचा त्रास होतोय या डोकेदुखीचा त्रास होतोय, तर तुम्हाला फक्त एकच करायचंय, श्वासाला चेक करायचं. ठीक आहे, जो श्वास चालू आहे तो श्वास बंद करून त्याच्या विरुद्ध साईडने श्वास घेणं आणि सोडणं चालू करायचं. आपल्याला सगळ्यांना अनुलोम विलोम माहिती आहे ना, सगळ्यांना माहिती आहे ना. ते बोलते ना नरेंद्र मोदी साहब बोलतात की कल तक मुझे बोले थे कि योगा क्या, आप वहां पे जाके योगा की बात करके आए और आज सभी देश ने पूरा विश्व नाक पकड़ के बैठा है 21 जून को, है ना. तो जस्ट लाईक दॅट, तो वी नो अनुलोम विलोम आपण असं करतो. सो जस्ट लाईक दॅट, समजा माझी डावा बाजू चालू आहे श्वासाची, तर मी काय करणार, डावी बंद करणार, उजव्या साईडने श्वास घेणार, उजव्या साईडने सोडणार. ठीक आहे, आता हे कळणार कसं तुम्हाला की श्वास जी चालू आहे ती डावी आहे की उजवी. मला मोरपंख आणून दे. ठीक आहे, सो तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला चेक करायचंय. कसं करायचंय तर आता मी दाखवते तसं बघून घ्या. एक मिनिट, मी फक्त ऍक्च्युली ब्लूटूथ कनेक्ट होते का बघते मी. माझ्या मोबाईलला ब्लूटूथ कनेक्ट आहे माझं, टॅबला पण नाही. मला एकाला तरी दे कनेक्शन, ब्लूटूथ दे कनेक्ट करून. ठीक आहे, सो जस्ट लाईक दिस. ठीक आहे, आणि एक कागद दे छोटा पातळ. ठीक आहे, सो आपला जो श्वास आहे ना तो चालू आहे की चालू, तर सगळ्यांचा श्वास असतो. ठीक आहे, सो जस्ट लाईक तुम्ही जर हा मोरपंख ठेवताय, ठीक आहे, दिस इज श्वास ते येतोय म्हणून. ठीक आहे, सो आता या मोरपंखाला मी लेफ्ट साईडने ठेवते. ठीक आहे, जस्ट सगळ्यांना दिसते ना मी. ठीक आहे, आता राईटने. ठीक आहे, बघा चेक करता करा. इकडे कसा होता श्वास, इथे अजून क्लिअर दाखवते मी तुम्हाला, 2 मिनिटं. असा पेपर घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर या पेपरला असं खूप तुमच्या लाईफचे सगळ्यात मोठे चॅलेंजेस सॉल्व्ह करण्याची प्रक्रिया हे त्याला ब्लूटूथ कनेक्शन दे मला. ठीक आहे, सो हे 2 पेपर आहे, थोडेसे वेगवेगळे पातळ पातळ. ठीक आहे, सो याला काय केलं मी आता इथे ठेवलंय नाकाच्या खाली. ठीक आहे, नाव एक मिनिट, हा मला ते कॅमेरामुळे. ठीक आहे, क्लिअर आहे. म्हणजे काय चालू आहे, माझी राईट नाडी. ठीक आहे, आता मी तुमच्याशी बोलते, सो माझी मोस्ट ऑफ द राईट नाडी चालू होणार आहे. तुमची चेक करा बरं सगळ्यांनी. आता तुमची चेक कशी करायची, आता तुमच्याकडे तर कागद नसेल, ज्यांना कागद जमतं पटकन फाडायचा वहीचा आणि समोर घ्यायचा आणि चेक करायचा. ठीक आहे, जसे इथे. ठीक आहे, सो जस्ट लाईक दॅट. सो चेक करा, कोणाला जाणवते का ते चेक करून घ्या. ठीक आहे, दुसरा एक प्रकारे ज्यांच्याकडे पेपर नाही त्यांनी काय करायचंय, हात जोडायचे, नाकाचा जो हा भाग आहे तिथे हे मधलं बोट ठेवलं. ठीक आहे, आणि आता काय करताय, या पटलवरती तुम्हाला श्वासाचा प्रेशर फील होईल या दोघांपैकी. सो चेक करा, राईट या लेफ्ट, राईट या लेफ्ट. मी आता सगळ्यांची नाडी एकत्र कशी चेंज व्हायची त्याच्यावरती आता काम करते. सो लेफ्ट किती लोकांची आहे चेक करा, राईट. ओके, राईट कोणाची लेफ्ट चालू आहे, कोणाची पटापट आहे. बघा हा जो सब्जेक्ट आहे ना हा डिस्कस आहे. ओके, ज्योती लेफ्ट वरती आलेली आहे, गुड गुड गुड. राईट वरती आलेली आहे, अमोल राईट वरती आहे, गुड 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 गुड. लेफ्ट वरती सुमन लेफ्ट वरती आहे. ओके, ज्योती लेफ्ट वरती आलेली आहे, गुड 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 गुड. ओके, योगेश राईट वरती, मीनल अस्मिता राईट वरती आहे. ओके, कोणी ओके ओके, राईट लेफ्ट देन लेफ्ट. ओके लेफ्ट, तुम्हाला जेन्युइनली सांगू, राईट
माझा लहानपणापासून राईट लेफ्टचा एवढा प्रॉब्लेम होता ना, मी हा सब्जेक्ट घेतला नव्हता, पण आज मी घेते राईट. डायरेक्शन येस लेफ्ट, ग्रेट ग्रेट ग्रेट. इट मीन्स सगळे चेक करतात ते रिद्धी लेफ्ट. ओके ग्रेट. सो काहींची लेफ्ट आहे, काहींची राईट आहे. ठीक आहे, आपण आता सगळ्यांची चेंज करूया का? वन साइडला आपण सगळ्यांना आणूया, चालेल? बिकॉज ऑफ यू विल सी की येस नीलम राईट. सो यू विल सी की यू हॅव अ पॉवर टू चेंज युअर स्वर. बिकॉज ऑफ मेन महत्वाचं आहे की चेंज कसं करायचं हे मी आता तुम्हाला सगळ्यांना कनेक्ट करून करणारच आहे. त्याच्या बेनिफिट्स वरती पण येणार थोडंसं. बाकी सगळे ते शक्तिमान मध्ये तो पूर्ण डिटेलिंग अभ्यास आहे. पण ऍटलीस्ट बेसिक बेसिक तर यार ऍटलीस्ट सकाळी उठायचं तरी सांगा, कसं उठायचं, रात्री झोपायचं तरी सांगा. ही सगळं सर्दी साथ सोडत नाही. सकाळी उठलं तर नाक बंद असतं, डोकं दुखत असतं, देन लूज मोशन होत असतात, कॉन्स्टिपेशन होत असतात. आई काहीतरी मार्ग सांगा. सो डोंट वरी, आय एम देअर विथ यू. आय विल गाईड यू की छोटे मोठे असे टिप्स देऊन तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक प्रॉब्लेम आणि मेन पैशाच्या प्रॉब्लेम मधून बाहेर कसं निघायचं हे आपण शिकूया. ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं काय करायचंय, ज्या लोकांची राईट नाडी चालू आहे त्या सगळ्यांनी काय करायचंय, डोळे बंद करायचे. लेफ्ट वाले राहा थोड्या वेळेसाठी. ठीक आहे, डोळे बंद करायचे. ज्यांची पण राईट चालू आहे त्यांनी पूर्ण श्वास घ्या आणि श्वास बाहेर सोडा. श्वास घ्या, श्वास बाहेर. एकदम शांत माझ्या आवाजासोबत कनेक्ट व्हा. आता सध्या गार वातावरण बाहेर आहे, एकदम थंड वाटतंय बाहेर, पावसाचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये तुम्हाला फिरायला जावंसं वाटतं. सो आपण कल्पना करूया की अशा ठिकाणी तुम्ही फिरायला गेलात, आजूबाजूला डोंगर, ते धुक, मागे धबधबा आणि त्याच्या पाण्याचे जे शिंतोडे ते तुमच्यावरती उडतात आहे आणि थंडी वाजते तुम्हाला, गार वारा, मन प्रसन्न आहे त्या हिरव्यागार वातावरणामध्ये. आणि अशा वेळेला तुमच्या आवडत्या व्यक्तीला आठवायचे. खूप छान वाटतंय, खूप सुंदर. तो एखादा फुलाचा सुगंध तुम्हाला येतोय का बघा. एखाद्या फुलाचा सुगंध येतोय का बघा. Now 1, 2, 3. Slowly open your eyes. Slowly open your eyes. किती लोकांच्या नाडीमध्ये चेंजेस आले? राईट वाल्यांची लेफ्ट नाडी ओपन झाली या नाही झाली? किती लोकांची झाली चालली नाडी? ओके झाली. हा म्हणजे काम करताय ना. ओके लेफ्ट चालू झाली, ग्रेट. मला एसी लावा. किती लोकांची नाही झाली? लेफ्ट चालू झाली, ग्रेट. येस, सांगा सांगा सांगा. राईट वाले लेफ्ट वर आले. ज्योतीची राईट होती, रिद्धीची राईट होती है ना, अस्मिताची राईट होती. माझे लक्ष आहे. आली 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 है ना. सो माझे लक्ष आहे तुमच्यावरती की तुमची राईट राईट होती वेट म्हटलं तर. नाउ टर्न इन अ लेफ्ट. हाऊ? ओनली यू थिंक अबाउट दॅट चंद्र अवस्था, दॅट काम अवस्था, दॅट लव अवस्था, दॅट रोमांस अवस्था. आणि त्या विचाराने तुमच्या नाही झाली काही हरकत नाही. झाली नाही तर आपण करून घेऊ. ठीक आहे, ज्यांची नाही झाली काही टेन्शन नका घेऊ नये. ठीक आहे, तर अजून एक स्टेप्स येणार आहे. ओके लेफ्ट लेफ्ट झाली, गुड. 1 सेकंड. सो आता मी की ज्या लोकांची नाही झाली त्यांच्यासाठी 1 मोर ट्राय असणार आहे. डोंट वरी. मेन महत्वाचं आहे की तुमच्या विचारामध्ये हलकीशी बदल आली तर तुमच्या नाडीने परफॉर्म करणं स्टार्ट केलं. ठीक आहे, तुम्ही विचार करा कित्येक वेळेला ऍज पर आर बॉडी रूल, ठीक आहे, दर 1.25 तासावरती ठीक आहे आपली एक नाडी चालू असते आणि एक बंद असते. म्हणजे आपल्या जर उजवी बाजू माझी चालू आहे श्वासाची तर माझी डावी जी बॉडी आहे पूर्णपणे ती डेड बॉडी, म्हणजे त्या बॉडीमध्ये प्राणच नाहीये. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे जी लेफ्ट जी बॉडी आहे, मला आता चंदू चॅम्पियन आठवलं, मी त्याच्याबद्दल सांगते तुम्हाला. सो जी राईट बॉडी ती जिवंत बॉडी,
म्हणून तो राईट साईडने श्वास येतोय, प्राणा येतोय जातोय, आणि म्हणून तुम्हाला खूप जास्त अँशियसनेस फील होतं, खूप जास्त काहीतरी करावं असं वाटतं. पण ही जी आहे ना, दर दीड तासाने, सव्वा तासाने तुमच्या बॉडीमध्ये तीच बदलाव येतो आणि तसं तसं तुमची नाडी चेंज होते. दिवसामध्ये 23 वेळा अशी वेळ येऊन जाते. ठीक आहे. लेफ्ट अँड राईट नाडी ही आलटी पलटी करून 23 वेळा येते. ठीक आहे. सो ज्या वेळेला तुम्हाला, काही लोकांना बघा राईट चालू झाली, मग नंतर आपण प्रेमाचं आठवायला लागलो. तुम्हाला आठवत असेल की तुम्हाला स्विच बोर्ड वरती मी सांगितलेलं होतं कुठल्या नंबरवरती पंख्याचं बटन आहे. सो तुम्ही ज्या वेळेला तुम्ही त्या अवस्थेत होता ना, तेव्हा तुमची राईट जी नोस्ट्रल आहे ती लेफ्ट मध्ये कन्वर्ट करत होती. त्यामुळे ती जी अवस्था आहे ती सुषुम्ना नाडी ओपनिंग अवस्था होती. आणि मग नंतर तुम्ही बघितलं की अरे लेफ्ट नाडी चालू झाली. कारण प्रत्येक सव्वा ते दीड तासामध्ये लेफ्ट नाडी ही बंद होते, राईट चालू होते. पण बंद होताना आणि दुसरी चालू होताना जी मध्य जी नाडी आहे ती सुषुम्ना नाडी आहे, ती ओपन होते 23 वेळा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. आणि जर ही होती 23 वेळा, तर तुमच्या जिभेवरती, तुमच्या विचारामध्ये आई सरस्वतीचा वास येतो आणि ती तिथे तथास्तु म्हणते. मग विचार करा, तुम्ही 23 वेळा कित्येक अशी अपशब्द म्हणता, कित्येक अशा निगेटिव्ह गोष्टी बोलता, भविष्याच्या किती इनसिक्युरिटी तुम्ही स्वतःबद्दल बोलत असता, कुणाशी शेअर करत असता, तर त्या वेळेला तुमची सुषुम्ना नाडी जर ऍक्टिव्हेट असेल, तर तुम्ही जे काय बोलताय ते सत्य होतं. आणि म्हणून लोक म्हणतात बोलण्याआधी विचार करा. चंद्रनाडी ही तुमच्या जीवनाला शांतता, शीतलता, काम, लव, आकर्षण हे सगळं देते. सूर्यनाडी तेज, त्याच्यानंतर एक्सरसाइज, त्याच्यानंतर जुनून, पॅशन, त्यानंतर वाईल्ड अवस्था, ही सगळी काय देते. म्हणजे सुषुम्ना नाडी ही जी आहे तुमच्या अवस्थेला एक कामनेस, एक शांत अवस्था देते, ज्यामध्ये फक्त ईश्वरीय ध्यान करणं. ही जी अवस्था आहे ही हार्डली 1.5 मिनिटाची आहे. हार्डली 1.5 मिनिटाची असते. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही बेस्ट उपयोग कसा करायचा, तो सगळं आम्ही शक्तिमान मध्ये शिकवतो. ठीक आहे. मी दुसरी गोष्ट एक आहे की बऱ्याच लोकांचं तुम्ही बघितलेलं आहे की मॅरेजेस हे जे डिस्टर्ब होतात. का? कारण पटतच नाही. एक जर नवरा जर रागवलाय, तर बायको त्याच्यावरती डबल रागवते. है? आणि बायको जर रागवलेली, पुरुष जास्त, मोस्ट ऑफ पुरुष जास्त बोलत नाही. ठीक आहे. बायको आपलं बस ब्ला 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 करते. नवरा एक घाव 2 तुकडे, मग ते शब्दाचे असो, माणसाचे असो, की कशाचे पण असो. पण एका रागाला दुसऱ्याने सेम टू सेम रिस्पॉन्स दिला आणि त्याच्यामुळे रिलेशन मध्ये इश्यूज आहे. आता अशा वेळेला एकाची तरी चंद्रनाडी चालू पाहिजे. पण दोघं रागात असताना दोघांची सूर्यनाडी असल्यामुळे एनर्जी इतक्या हाय लेवलवर असते की नो वन इज रेडी टू अंडरस्टँड समवन एल्स. प्रत्येकाला मी, माझा वाणा मोठा, याच अवस्थेमध्ये तो असतो. आणि त्यामुळे या अभ्यासाच्या द्वारे तुम्ही तुमच्या समस्यांचं समाधान शोधू शकाल. ठीक आहे. मी एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. जसं तुमचं डोकं दुखतंय, ठीक आहे. डोकं दुखत असेल तर तुम्हाला काय करायचंय की जस्ट नाडी चेक करायची. विच नाडी? राईट नाडी. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो तुम्हाला काय करायचंय, लेफ्ट राईट नाडी बंद करायची, डाव्या बाजूने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा 3 मिनिटं. माझ्याकडे लाईव्ह, माझ्याकडे आलेल्या लोकांना मी मेडिसिन न देता मी त्यांचं डोकंदुखी बंद केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सांगते. डाव्या साईडने श्वास घेतला, सोडला, बरोबर 3 मिनिटानंतर तुम्ही जाणीव कराल की तुमचं डोकंदुखी बंद झालेलं. मायग्रेन साठी मेडिसिन्स घ्यायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या लोकांना पण सर्दीचा त्रास आहे, नॉक चोकअप असतं, थंड थंड वाटतं, त्या लोकांसाठी एक फॉर्म्युला देते. एक कॉमन फॉर्म्युला आहे. ठीक आहे. प्लीज लिहून घ्या. जर तुमच्याकडे पेन पेपर असेल तर प्लीज लिहून घ्या. त्या लोकांना रात्रीला झोपताना बघा, दिवस हा गरम, रात्र ही थंड. ठीक आहे. आता थंडला थंड भेटलं, आपण जर काश्मीरला गेलो, बर्फ पडत असताना आपण काय कपडे, उघडे कपडे घालणार आहे, आपण गरम कपडे घालणार? डेफिनेटली गरमच कपडे घालणार ना. येस ऑर नो? सो सेम लाईक दॅट, थंडी असताना तुमच्या शरीरामध्ये गरम अवस्था असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी संध्याकाळी 6 नंतर तुमची राईट नोस्ट्रल चालू असणं गरजेचं आहे. इथवर क्लिअर आहे सगळ्यांना? राईट नोस्ट्रल म्हणजे उजवी बाजू चालू असणं, म्हणजे सूर्यनाडी चालू असणं गरजेचं आहे रात्रीच्या वेळेला. त्याच्यानंतर सकाळी 6 नंतर
तुम्ही उठताय, बाहेर कोण आहे? सूर्य आहे. मग सूर्याला सूर्य असेल, दिवस कसा आहे? चिडचिड चिडचिड आहे. पण सूर्याला कोण पाहिजे? चंद्र, अपोजिट अवस्था. मग दिवसभर तुमची चंद्र अवस्था चालू असणार आहे. इथवर क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच्यानंतर रात्रीला जर तुम्ही झोपताय तर तुम्हाला काय करायचंय? चंद्रनाडी आणि सूर्यनाडी चालू करण्याचे छोटेसे मी टेक्निक देते. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप्स होते, त्यानंतर सेशनचा एंड होईल. ठीक आहे. सो चंद्रनाडी, एक मिनिट मला टाइम बघू द्या. तुम्हाला माहितीये मी नॉन स्टॉप आहे ना, सगळ्यांना माहितीये ना, जे जुने आहेत त्यांना माहितीये. आई चले तो हम है. ठीक आहे. सो चंद्रनाडी जर तुम्हाला चालू करायची तर सगळ्यात पहिले की जी नाडी चालू करायची तो हात घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हा कोण आहे? लेफ्ट. चंद्रनाडी लेफ्ट. येस नो? हा जो हात आहे, हा हात घेतला, मी मुठ्ठी बांधली. ठीक आहे. मुठ्ठी बांधल्यानंतर या हाताला काय केलं? राईट आर्म पिट्स मध्ये, काखेमध्ये दाबून ठेवलं. ठीक आहे. राईट काखेमध्ये जसं दाबते ना मी, सो काय होणार आहे? माझी लेफ्ट नोस्ट्रल आहे ती चालू होईल, म्हणजे माझी चंद्रनाडी चालू होणार आहे. ट्राय करा सगळेजण. ज्या लोकांची मगाशी चेंज झाली नव्हती, सूर्यनाडीवरून चंद्रनाडीवर आले नव्हते, त्या लोकांनी आता ट्राय करायचंय. लेफ्ट हँड, जी नाडी चालू करायची तो हात, लेफ्ट हँड लॉक, देन लॉक. ठीक आहे. आणि थोडस दाबायचं, 1.5-2 मिनिटं थांबावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. हलकसं प्रेशर फील करायचं. मस्ती नाही करायची हा इथे. हा गप्प, मस्त असं प्रेशर फील करायचं. ठीक आहे. सो या अवस्थेत जर राहताय तुम्ही तर तुमची चंद्रनाडी चालू होते. किती लोकांची चालू झाली मला पटकन इन्स्टंट इफेक्ट रिझल्ट द्या. ठीक आहे. दिस इज अ फर्स्ट फॉर्म्युला टू चेंज युअर नाडी. ठीक आहे. सेकंड, कोणाची चेंज झाली असेल तर सांगू शकता. इव्हन आय ऑल्सो फील द चेंज, ऍक्च्युअली चेंज होते म्हणून मी. त्याच्यानंतर सेकंड जी अवस्था आहे ती जी आहे की सूर्य नाडीसाठी राईट हँड लॉक अँड लॉक. इथवर कळेल सगळ्यांना, म्हणजे चंद्रनाडी. आता समजा तुम्हाला रात्री झोपायचंय, पण रात्रीचं वातावरण काय? येस, गुड गुड. संतोष कांबळे यांचे चालू झालेले, ग्रेट ग्रेट, खूप छान. याला म्हणतात ना की रिअल स्टुडंट, की बस तुम्ही सांगा आम्ही तयारच आहोत. आणि मला आवडतं असं सगळं. ठीक आहे. मी पण असं लहान बाळावानीच वागते. मी आम्हाला तर आमचे गुरु लई शिव्या घालतात. ठीक आहे. आणि मला खूप महान गुरु भेटलेले आहेत, म्हणजे कोल्हापूरचे, पुण्याचे, चेन्नईचे, बँगलोरचे. आणि इतक्या भारी भारी शिव्या असतात ना की विचारून सोय नाही. ठीक आहे. सो नसीब वाले को मिलता है गालियां, ऐसे भी बोलते कभी कभी में, तो ठीक है, ले लेते हम लोग. म्हणजे गधोपासून सुरुवात होते. ठीक आहे. पण माझे स्टुडंट सगळे प्राणी आहेत, तर मी पण मनुष्य प्राणी आहे, तर मी पण मनुष्याच नाव घेते. डोकमध्ये कोणाला ओळखत नाही मी तसं. ठीक आहे. सो दिस इज द सूर्यनाडी, दिस इज द चंद्रनाडी. नाव ऍट अ नाईट टाइम वेन यू स्लीप. ठीक आहे. जेव्हा तुम्ही झोपता तर तुम्हाला काय करायचंय? रात्री झोपताना कंपल्सरी तुम्हाला डाव्या अंगावरती असं झोपायचंय. ठीक आहे. कधीही पुरुषासारखं असं सताड तंगड पसरवून झोपू नये, पुरुष असला तरी पण. बिकॉज ऑफ बॉडीला टाइम द्या. लेफ्ट बॉडीवरती झोपायचं तुम्हाला, जेणेकरून राईट जी बॉडी आहे ती ऍक्टिव्ह राहील. शरीरामध्ये हीट राहिल्यामुळे सर्दीच्या ज्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह होणं स्टार्ट होतील. जितकेही लहान मुलं, ते तुम्ही ऐकलं असेल की याला ना सर्दीचा त्रास आहे, पाऊस झाला की त्याला सर्दी येते, वातावरण बदललं की त्याला सर्दी येते, त्याला ना आईस्क्रीमच सहन होत नाही. हे जितके चोचले म्हणतात ना, त्या आई वडिलांनी जे घेऊन मुलांना पाठवलंय, चुकून कुणाचा नवरा वगैरे असेल ना, तर मी तुम्हाला एकच सांगते, त्या सगळ्यांना फॉर्म्युला काम येणार आहे. कोणीही असो, त्या सगळ्यांना हा फॉर्म्युला 100% कामी येणार आहे. इव्हन आता पण तुम्हाला सर्दी झालेली आहे ना, तुम्ही राईट नोस्ट्रल ऑन करा, यू विल फील की तुम्हाला ना सर्दीमध्ये चेंजेस येतात. तर तुमचं नोस्ट्रल ओपन होणं स्टार्ट झालेलं आहे. सो ट्राय ओपन युअर सूर्यनाडी फॉर सर्दी अँड ऑल दिस थिंग. आणि ऍज वेल एज जर रात्री झोपताना तुम्ही सूर्यनाडीवरती झोपा, सॉरी चंद्रनाडीवरती झोपा आणि सूर्यनाडी चालू ठेवा. ठीक आहे. आमच्याकडे एक सर होते जे आईस्क्रीम खायचेच नाही मेन. आणि जेव्हापासून आम्ही हे सगळं शिकवलेलं आहे, तर ऍक्च्युली त्यांना हे सगळं खूप आवडतं. मी म्हटलं तर पोलीस काका आहे आमचे सर मी. सो मुंबई पोलीस. ठीक आहे. सो ते जेव्हा हे करतात ना, त्यांची सर्दीची प्रॉब्लेम मागच्या काही महिन्यापासून, मी 4-5 महिने झाले मी अभ्यासाला, ऍक्च्युली प्रॅक्टिकली मी लोकांना देणं स्टार्ट केलेलं आहे. सो 5 महिन्यापासून सर्दीच्या समस्या थांबलेल्या आहेत. फायनान्शियल बरेच त्यांचे चॅलेंजेस सॉल्व्ह होणं स्टार्ट झालेले आहेत.
ठीक आहे. आणि जरी काही छोट्या मोठ्या समस्या असतात तर त्याला सॉल्व्ह करायसाठी आम्ही सगळ्यात पहिलं जर काम करतो ते म्हणजे नाडीवरती काम करतो. बाकी आहे पॉझिटिव्ह राहणं, देन हे करणं, ते करणं, ऑल दिस थिंग आहे. मी त्याला काही नकार नाही म्हणते, पण मेन बेस काय तुमचा, इफ यू वॉन्ट द डिव्हिनिटी तुमच्या सोबत काम करावी, तुमचं आतलं ब्रह्मांड तुम्हाला सपोर्ट करावं, तर फर्स्ट ऑफ ऑल त्या रूलला नका ब्रेक करू. चंद्र असताना सूर्यनाडी, सूर्य असताना चंद्रनाडी, बस ह्याला फिक्स करा. मग आता तुम्ही म्हणाल पूर्ण दिवस आई चंद्र असावी, नाही, ती त्याच्या म्हणजे ऐपतीनुसार ती मागे पुढे बदलत असते. ठीक आहे. त्याच्यात पण गुड अँड बॅड आहे, तो डिटेल मध्ये तुम्हाला शक्तिमान मध्ये शिकायला मिळेल. ठीक आहे. पण जर चंद्रनाडीने तुम्ही चंद्र बाजूने झोपताय तर सूर्यनाडी रात्रीला ऍक्टिव्ह राहणार आहे आणि दिवसभर तुमचं जे काय आहे त्याला मेंटेन. वन मोर थिंग मी तुम्हाला नोट करायला देते, ती म्हणजे 15 दिवसाचं आपल्या सगळ्यांना माहितीये की चंद्र आणि सूर्य, सॉरी, अमावस्या आणि पौर्णिमा, ठीक आहे, या दोन अशा दशा आहे ज्याच्यामध्ये 15-15 दिवसाचा गॅप आहे. बरोबर. सो जशी अमावस्या आली, अमावस्या संपली, त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो आहे शुक्ल पक्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर पौर्णिमा संपली, त्याच्यानंतर कृष्ण. कृष्ण म्हणजे टाकणेस. ठीक आहे. म्हणजे याला काय म्हणू शकतो, रायझिंग, त्याच्यानंतर दुसरं काय, डिसेंडिंग मून है ना, असेंडिंग अँड डिसेंडिंग असं. ठीक आहे. माझी थोडी इंग्लिश एवढी पण हाय नाही, पण थोडीफार, की ज्याच्यामध्ये मून जो आहे हळूहळू लपला जातोय. कृष्ण पक्षामध्ये काय होणार आहे, लपला जाणार आहे. शुक्ल पक्षामध्ये उजागर होणार आहे. इथवर क्लिअर आहे सगळ्यांना. सो हे 2 दिवस आहे, आफ्टर अमावस्या आणि आफ्टर पौर्णिमा. स्पेशली आफ्टर अमावस्या, शुक्ल पक्षाचा पहिला दिवस प्रतिपदेचा, त्या दिवशी जर तुमची नाडी अॅक्युरेट असेल, ठीक आहे, एक्झाम्पल शुक्ल पक्षमध्ये तुमची नाडी जी आहे ती रायझिंग मून आहे ना, सो त्याच्यामध्ये चंद्रनाडी. ठीक आहे. चंद्रनाडी जर त्या दिवशी प्रतिपदाच्या दिवशी कशामध्ये, शुक्ल पक्षमध्ये, रायझिंग मून मध्ये, ठीक आहे, जर तुमची चंद्रनाडी असेल तर तुमचे 15 दिवस वाव होते. पण जर त्या दिवशी तुमची सूर्यनाडी असेल तर तुमची जी पुढचे दिवस आहेत ते ट्रबल मध्ये असते. तुम्ही पाहाल काही दिवस ना तुम्हाला असं जाणवतं की माझ्याने हे 15 दिवस काही खास नाही गेले, बॅक टू बॅक प्रॉब्लेमच खूप आलेले आहेत. म्हणजे काही झालं पण आहे पण अचानक, कारण तुमच्या श्वासाला, तुमच्या स्वरला माहितीये की हा प्रॉब्लेम होणार आहे, तर तो आतमध्ये ना डिस्टर्ब चालू करतो, है ना, होतं ना सर. आणि हे सगळं ना डिस्टर्ब करतो. म्हणून तुमच्यापेक्षा तुमच्या आतमध्ये जो श्वास आहे, जी अवेअरनेस आहे, जी बॉडी इंटेलिजन्सी आहे ना, ती खूप स्मार्ट आहे. आणि त्या भरोशे निर्मल बाबा यांनी बरेच प्रेडिक्शन्स दिलेले आहेत आणि ते खरे झालेले. आपण किती आठवं, ती समोसे की चटणी, देन द वो काला वाला बॉलेट, देन द हरा ये धनिया. तुम्ही प्रॉपर बघितलं, त्यांनी कलर वाईज त्यांनी काही जणांना प्रेडिक्शन दिलेले आणि तेरा काम हो जाएगा. कॉज ऑफ स्वर विज्ञानच्या माध्यमातून तुम्ही मोठे मोठे प्रेडिक्शन्स करू शकता. तुमचा आजचा दिवस कसा जाणार आहे, जेव्हा तुम्ही उठता त्या अवस्थेमध्ये तुमची जी अवस्था आहे ती कुठली आहे, त्यावरती तुमचा दिवस कसा जाणार ते असतं. पण जर तो बदलायचा आहे, समजा आता शुक्ल पक्षाचा पहिला दिवस प्रतिपदा आला, ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तिथे कुठलं चंद्रनाडी, पण त्या दिवशी सूर्यनाडी आली, तर आता काय, मग त्याला चेंज करायसाठी त्यासाठी काही कॅलेंडर्स अवेलेबल असतात आमच्याकडे, जे आम्ही शक्तिमानला देतो त्याच्या माध्यमातून. आणि एकदा का जर तुम्ही हे शक्तिमान करता तर तुम्हाला लाईफ टाईम जोपर्यंत माझ्याकडे कॅलेंडर येतं तोपर्यंत ते मिळतच राहणार. त्याच्या माध्यमातून तुम्ही एव्हरी डे तुमचा वाव, ब्युटिफुल, गुड डे, ग्रेट डे बनवू शकता. ठीक आहे. दिस इज द वन फॉर्म्युला. ते सेकंड जो आहे तो महत्वाचा आहे, ते म्हणजे की कोणी रागवलं, कुणी किती रागवलं, तुला अक्कल आहे का, तुला समज आहे का, तू हे केलं ते केलं, असं केलं तसं केलं, जा माझ्या आयुष्यातून निघून. या मग बॉस, आता बॉस बद्दल तर मी जास्त काही बोलत नाही. सो व्हॉट एव्हर ते काय ऍक्च्युली, ते जर असे भडकलेले असेल, अशा वेळेला आपण काय करणार, गप्प बसून ऐकणार. आणि जर आपण ऐकणारे नसू तर काय करणार, आपण त्याच्यावर आणि शेवटी काडी मोड.
है ना. मला नाही पाहिजे हा तुझा, नाही तिच्या आईला इच्छा म्हणजे मला असं बोलतो तसं बोलतो. काय थोड्याशा रागामुळे आपण गडबडी केली. पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता आता लक्षात ठेवा. पहिलं काय करायचं, जाऊन बॉसची नाडी चेक करणार का, नवऱ्याची नाडी चेक करणार, या बायकोची नाडी चेक करणार नाही ना की ऑलरेडी. ठीक आहे. सो तसं नाही करायचं. तुम्हाला काय करायचं, शांत बसायचं. देन काय करायचं, नाडी चेक करायची तुमची. ठीक आहे. तुमची नाडी चेक करायची. समजा त्यावेळेला तुमची चंद्र नाडी चालू आहे, म्हणजे माझं लेफ्ट बॉडी चालू आहे. सो माझी जी राईट बॉडी आहे ती डेड बॉडी आहे. ठीक आहे. डेड बॉडी आहे. आता या बॉडीला एनर्जी नाही, प्राणा नाहीये. सो मी काय करणार, त्या बाजूने त्या व्यक्तीला टच करायचा प्रयत्न करणार आणि त्याची एनर्जी डाऊन करणार. ट्राय करा हा फॉर्म्युला. लास्ट टाइम मला पौर्णिमा होती आणि ऍडव्हान्स सेशन माझं लोणावळ्याला रात्रीला चालू होतं. रात्रीला पौर्णिमा आपली वटपौर्णिमा होती त्या दिवशी. माझे सगळे स्टुडंट दिवा घेऊन मेडिटेशन करायला बसलेले होते आणि खूप मोठी प्रोसेस होणार होती तेव्हा. चालू झाली प्रोसेस, सगळं काही व्यवस्थित हे चालू झालं म्हटलं तर. आणि तेवढ्यात तिकडे जे आजूबाजूचे काउंटरवाले असतात ना ते सगळे आले. हे काय चाललंय, हे काय चाललंय, थांबा मी पोलिसांना फोन करतो, हे करतो ते करतो. पप्पा आकाश त्यांना मॅनेज करतात. मी काय केलं, गेले त्याच्याकडे, त्याच्या ना हाताला हात लावला. दादा शांत राहा ना, दादा ऐका ना, दादा हे, दादा ते, असं करून तुम्ही व्हिडिओ नाही करणार. थोड्या वेळाने तो गप्पपणे निघून गेला. हा ठीक आहे, हे संपलं पाहिजे लवकर, संपलं की परत वाजायचं नाही, हे नाही ते नाही. म्हटलं दादा सगळे डीप मेडिटेशन मध्ये, कोण आहे काय आहे काढ आहे. म्हटलं जा, म्हटलं युट्यूब वरती माझं नाव सर्च कर म्हणून, हे अशा बरं भेटेल तुला म्हणून. पण आता शांत राहा मेडिटेशन मध्ये. त्यांना अशा अवस्थेत हलवलं तर हे होईल. पण हळूहळू त्याच्या हाताला, दादा ऐका ना, दादा ऐका ना. थोडा वेळच राहिलाय, थोडा वेळच राहिला. यू वोंट बिलीव्ह की इतका भडकलेला माणूस गप्पपणे सगळे घेऊन साईडला निघून गेले. देन माझ्या लक्षात आलं की आय टच दॅट पर्सन. आणि त्या माणसाने तो एवढा जो रागवलेला तो शांत बसला नाही. सो ट्राय दिस वन फॉर्म्युला ऑल्सो. दिस इज गुड ना, वाव ना. ठीक आहे. सो त्याच्यानंतर तिसरी प्रक्रिया, ठीक आहे, जी माझी कमिटेड आहे, स्पेशल फॉर द डेप्थ. ठीक आहे. जेही लोक श्वासाने उठणं आणि झोपणं ज्याला येतं ना, त्याची पूर्ण दिवसाची जी ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा त्याला सपोर्ट करते त्याच्या लाईफ मध्ये वाव दिवस आणण्यासाठी. जसं डॉक्टर गोरा सोबत चाललंय, वैभव सरांसोबत चाललंय, माझे बरेच स्टुडंट याला आता फॉलो करतात आहे म्हटलं तर. त्याच्यानंतर वन मोर थिंग आहे की आपण कर्ज आहे ना ते चुकतं करायचा प्रयत्न नाही करा. आपल्याला वाटतं सगळे पैसे आले ना मी एकसाथ ह्याच्यात थोबाडीत मारेन, है ना. आपण तोंडावर फेक केल बोलतो आपण. आपण पण काही कमी मानी नसतो ना. तोंडावर फेकेल मी, दाखवेल मला याने किती शिव्या घातल्या म्हणून. सो त्या अवस्थेत नाही चालणार आपल्याला. आपल्याला चुकतं करायचंय, वेळेला त्या माणसाने दिलेलं आहे, मजबुरी होती आपली, वेळ काढलेली आहे, ठीक आहे बाबा, ठीक आहे. सो पहिलं लिहून घ्या, प्लीज लिहून घ्या. तर पहिला फॉर्म्युला आहे की मॉर्निंगला उठायचंय. ठीक आहे. जी नाडी चालू आहे, आता सध्या मी तुम्हाला बाकी नाडीचं हे नाही देऊ शकत आहे. जे लोक शक्तिमान यांना येतात त्यांना देते. तर समजा आता प्रतिपदाचा दिवस आहे, शुक्ल पक्षाचा दिवस आहे, तर तुम्हाला चंद्र शुक्ल पक्षामध्ये कुठली नाडी पाहिजे, चंद्र नाडी. एक्झाम्पल की मी चंद्र नाडी चालू आहे माझी, तर माझी चालू आहे, चेक केली, मी चंद्र उठली. ठीक आहे. त्याच्यानंतर मला काय करायचंय, माझ्या हाताला पाहायचं. आणि तुम्हाला माहितीये ना आपण काय म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी, कर्मध्ये सरस्वती, कर्म नित्य गोविंदा, प्रभाते कर दर्शन. ठीक आहे. सो ती पूर्ण प्रार्थना आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, ती पूर्ण प्रार्थना आपल्या हातात बघून करायची. त्यानंतर डोळ्यावरती हे करून, त्यानंतर इथे हा जो आपला शेंडीचा भाग आहे, ब्राह्मण लोक बांधतात ना, आपल्या बाळाला पण शेंडी आहे, आता आकाशला पण येणार नाही म्हटलं तर. सो हे शेंडी आहे ना, त्या शेंडीला टच करायचं. ठीक आहे. आणि हलकसं प्रेशर करायचं. आय एम सेफ सिक्युअर. ठीक आहे. काय म्हणता, आय एम सेफ सिक्युअर. मे बी तुम्ही म्हणा आय एम समृद्ध या आय एम अबंडंट. ठीक आहे. दॅट्स इट. 3 वर्ड्स जास्त नाही बोलायचे तुम्हाला. अगेन 5 वेळा करायचे, कारण पंचतत्वाची पावर तुमची तुमच्या चेहऱ्यावरती पसरली जाणार आहे. अँड दिस इज अ फर्स्ट थिंग. ठीक आहे. सो हे करायचंय 5 वेळा. कराग्रे वसते लक्ष्मी, सी द फेस, अँड इथे करून प्रेशर फील करून आय एम सेफ सिक्युअर अँड आय एम अबंडंट. थँक्यू युनिवर्स. मी आजचा दिवस घरी जाते. ठीक आहे. एक मिनिट, कोणाचा आवाज येतोय. त्याच्यानंतर
सेकंड जे आहे, तुम्हाला काय करायचंय की मंगळवारच्या दिवशी, ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय, सकाळी उठल्यानंतर बेडवरून उठलो आपण, ठीक आहे, आता तुम्ही चंद्र चालू आहे तर तुम्ही चंद्र म्हणजे डाव्या अंगाने उठायचंय तुम्हाला, ठीक आहे, डाव्या अंगावर झोपलेलं तुम्हाला डाव्या अंगाने सुटायचंय, इथवर क्लिअर, तुमची डावी नाडी चालू असावी, ठीक आहे. सो दुसरं आहे, तुम्हाला हातामध्ये पाहिजे कराग्रे बसते लक्ष्मी, कर्मध्ये सरस्वती, कर्मले तो गोविंदा, हा ते कर दर्शन, ठीक आहे. हे केल्यानंतर तुम्हाला डोक्यावरून हात फिरून हा जो शेडीचा भाग आहे तिथे तुम्हाला 3 वर्ड बोलायचे, आय एम सेफ, सिक्युअर अँड अबंडंट. थँक्यू युनिवर्स फॉर दिस डे, ठीक आहे, टुडे वॉट एव्हर जे पण तुमचे इंग्लिश स्टेटमेंट असेल ते 5 टाइम म्हणायचंय. इथवर क्लिअर आहे तुम्हाला? रात्रीला झोपताना चंद्र नाडी दबलेली असावी, सूर्य नाडी चालू, आणि सकाळी उठल्यानंतर कराग्रे बसते लक्ष्मी. दिस प्रोसेस हेल्प यू टू रिमूव्ह युअर फायनान्शियल ऑब्स्टॅकल फर्स्ट, ठीक आहे. सेकंड, त्याच्यानंतर तुम्हाला करायचं एव्हरी ट्यूजडे, दर मंगळवारी न विसरता, ठीक आहे. ज्यांना हनुमानाची म्हणतात ना वाव असं फील होत असेल त्यांनी हनुमान चालीसा ऐका, ठीक आहे. ते तर तुमच्यासाठी काय म्हणतात एक्स्ट्रा आहे, हनुमान चालीसा, हनुमान बाण तुम्ही ऐकू शकता, ठीक आहे. दॅट इज अ सेकंड कॉम्प्लिमेंटरी. पण मेन महत्वाचं आहे, आणि माझा हा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये हनुमानचे मेडिटेशन पण आहे, तुम्हाला तेही द्यायला पाहिजे. तर एव्हरी मंगळवारी मी आठवणीने देते या ग्रुपमध्ये, ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आज सगळेजण. सो तुम्हाला एव्हरी मंगळवारी, दर मंगळवारी त्यालाही पैसे पे करायचे, ठीक आहे. मग ती फीज जरी असेल, म्हणजे एखाद्याच तुमचे EMI असेल, ज्या तुम्हाला लोन कोणाला तरी पैसे द्यायचे पण ते देणं होत नाहीये, घर बुक करायचंय त्याच्यासाठी तुमचे पैसे जमा होत नाहीये, कोणीही असं जिथे तुम्हाला व्यवहार संपवायचा आहे, ठीक आहे, त्या त्या व्यक्तीचं काय करायचं, अकाउंट घ्या, त्या अकाउंट मध्ये तुम्हाला पैसे पे करायचे, भले 1 रुपया असला तरी चालेल, ठीक आहे. 1 रुपया असला तरी चालेल. आणि त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, ते श्वास पूर्णपणे श्वास पूर्ण सोडला. श्वास पूर्ण सोडल्यानंतर एम्प्टी बॉडी आहे माझी, आता त्या अवस्थेमध्ये पेचं बटन दाबा, ऑनलाईन पेचं बटन दाबू शकता, या समोरच्याला असे पैसे देऊ शकता. कसे? श्वास बाहेर मध्ये एक्झाम्पल, ठीक आहे. आता समजा मी तुम्हाला पैसे देते एक्झाम्पल, थँक्यू, क्लिअर. माझा पहिला शब्द काय आला, थँक्यू. आय वॉन्ट टू कट दॅट मॅटर, आय वॉन्ट टू क्लोज दॅट मॅटर. सो दिस इज द थिंग. तुम्ही हा फॉर्म्युला जर एव्हरी ट्यूजडे, दर मंगळवारी न विसरता, तुमचे 10 लोक असू द्या, प्रत्येकाला 1-1 रुपया पाठवा. तो म्हणेल हे का पाठवतो, बोलायचं आमची ना प्रोसेस आहे. फक्त, आणि कितीही त्या पैशाला बांधलेलं असेल, काही जादू केलेलं असेल, काय ते मिठाच्या पाण्यामध्ये केलेलं असेल, या तुमच्याकडे पैसेच मॅनेज नसेल, कितीही कितीही दुनियाची ताकद त्या पैशाला म्हणतात ना लागलेली असेल, की तुम्ही ते पैसे चुकते नाही करू शकत. मी तुम्हाला एक सांगते, ते पैसे चुकते होणार इफ यू आर रेडी टू यूज युअर ओन पॉवर. आणि म्हणून मी तुम्हाला हनुमान चालीसा मुद्दाम सांगितलं की चला इकडून कोण आलं असेल तर आईचं बोधायचं तर तिकडे, आणि यू शुड फाईट फॉर दॅट. यूज युअर ओन पॉवर, बिकॉज ऑफ या ब्रह्मांडामध्ये जर तुम्हाला कोण अडवतं ना, ओनली यू आर द पर्सन. या जगामध्ये कुणाची ताकद नाही, कोणाची अवकात पण नाही, लायकी नाही, पात्रता नाहीये तुम्हाला तोडायची. फक्त तुम्ही म्हणता ये मार, ये लाग घाल, म्हणून मला प्रॉब्लेम होतो. आणि दॅट्स वाय द रिझन. जस्ट गिव्ह दॅट. पैसे कॅश द्या, तुम्ही 500 रुपये देऊन या तुम्ही, या तर मग 10 रुपये देऊन या तुम्ही, चालेल. येस, मी हे करून पाहिले, पॉझिटिव्ह रिझल्ट आले. येस, 100% येतात रिझल्ट, यायलाच पाहिजे. माझं एक 90,000चा पेमेंट होता मला, म्हणजे आकाश ज्या वेळेला घर सोडून गेलेला त्यावेळेला थोडे मॅटर झालेले होते माझं. सो ऑल दिस थिंग मी सगळं पूर्ण रॅपअप केलेलं होतं. मग त्यावेळेला मी 90,000चा एक प्रोडक्ट परचेस केलेलं, बट होतच नव्हतं मला पे. आणि मी मागच्या 4-5 महिन्यांपासून बिकॉज ऑफ सिकिंग नाडी योग या सगळ्यांमध्ये, माइंड सायकोलॉजी स्पिरिच्युअलिटी मध्ये, येस, मी खूप हे सगळं केलेलं. पण मला कधी या गोष्टी करायची, म्हणजे मला वाटलेलं नव्हतं की मला हे करायची गरज आहे म्हणून. आणि यू वोंट बिलीव्ह की माझे जे नाडीज वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत या नॅचरली त्या त्या दिवसाला तशा तशा असतात, की मला माझे गुरु एकदा बोललेले होते
की अशा म्हणजे हे तर अभ्यास आता आलाय, पण मी माझे माइंडसेट, माझ्या लाईफचे विजन, माझ्या अभ्यासाच्या प्रती जी सरेंडरनेस आहे ती मागच्या 20 वर्षापासून, 2004 पासून. सो मी इतकी आहे की खूप कमी वेळेला मला नाडी चेंज करावी लागते, खूप कमी वेळेला. कारण मला त्या अवस्थेला मी नॅचरली ट्यून होते. माझे प्रत्येक जे कार्य आहे ते शुभ कार्याच्या दिवशीच होतं. आता आकाचं योगा सेंटर ओपन करायचं होतं, माझं एक मोठं मॅटर होतं त्या दिवशी, पण बरोबर 7 तारखेला शुभ मुहूर्त त्या दिवशीच ओपन व्हायचं. आम्ही ठरवलं संडेला आपण पूजा करूया आणि मग त्या दिवशीच आपण बुकिंग घेऊया. नंतर बघितलं की आज का दिन बहुत बड़ा दिन है आशा जी, आप ये दिन में कोई भी कार्य कर सकते. माझे बरेच आजूबाजूला बॅकअपला माणसं असतात, तर ते बोलतात आज का दिन है आप ये करो. म्हणजे आज ही के दिन डेट किया था, आज के दिन ही मैंने तय किया था. म्हणजे का? कारण तुमच्या आतल्या ब्रह्मांडाला जर तुम्ही अलाउ करता ना की येस डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, देन हॅपन. पण तुम्ही रिजिडिटी, फाईट पाहिजे तिथे फ्लाईट करता, फ्लाईट पाहिजे तिथे फाईट करता, तर तुम्हाला प्रॉब्लेम्स व्हायचाच आहे. आणि यासाठी शक्तिमान हा जो प्रोग्राम आहे, स्पेशली शिवसर्वोदय शास्त्र चक्रध्यान, ठीक आहे, स्पेशली चक्रध्यान, ज्याच्यावरती आम्ही टोटली 100 दिवस काम करतो. प्रत्येक चक्राला प्रत्येक चक्राची क्लेन्झिंग क्रिया, त्याचे मेडिटेशन असतात, त्यांची मंत्र चांटिंग असते, ते सगळं करून घेतलं जातं. ऍज वेल एज एव्हरी फ्रायडे आई लक्ष्मी यांना आवाहन करून कसं ते यंत्र मंत्र तंत्र याचा उपयोग करून फायनान्शियल स्टेबिलिटी कशी आणायची तो अभ्यास त्याच्यामध्ये देतो. त्याच्यानंतर थर्ड डे सॅटर्डेच्या दिवशी वास्तू कसा तुमचा बॅलन्स राहावा त्यासाठी अभ्यास दिला जातो. आणि संडेचा सगळ्यात महत्वाचा दिवस असतो, ज्यामध्ये तुमचे काही कार्मिक पॅटर्न्स आहेत, काही पॅटर्न्स तुमच्या लाईफमध्ये रिपीट येत असतील, तर त्या पॅटर्नला ब्रेक करण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया करून घेतली जाते, जी प्रत्येक चक्रात सोबत असते. ती म्हणजे मूलाधार चक्रासोबत मूलाधारचे इश्यू जे सॉल्व्ह करण्यासाठी ती हवन क्रिया एक मोठी प्रोसेस आहे, ती करून गेली जाते, जी टोटली 100 डेजचा प्रकार असतो, जो एव्हरी फ्रायडे सॅटर्डे संडे हे 3 दिवस कव्हर केले जातात. त्यासोबतच महत्वाचं आणखी एक आहे की माझ्याकडे असे बरेच लोक आहे, म्हणजे मी 2018 पासून शक्तिमान घेते. आय थिंक सो दिस इज द 7th बॅच ऍक्च्युअली. दिस इज द फर्स्ट टाइम आम्ही स्वर विज्ञान तर घेणारच आहोत, पण वन मोर थिंग आम्ही इथे इम्पॉर्टंट घेतोय, ती म्हणजे आहे एंजल्स. बिकॉज ऑफ एंजल्स ही अशी सेन्सिटिव्ह एनर्जीज आहे ज्यांच्या असण्याने बरेच काम सोपे होतात. आणि काही जणांना माहिती नसेल तर मी होल नाईट अभ्यास करते, हार्डली 3-4 तास माझी झोप असते, हार्डली. मेन कधी तर 2 तास पण असते मेन म्हटलं तर. सो पूर्ण नाईट माझा अभ्यास असतो. आणि लास्ट टाइम मला मी एक प्रिंट टाकत होती एंजलचे, मी प्रोटोकॉल तयार करत होते आणि मला फॉरवर्ड करायचं होतं माझ्या ऍडव्हान्स ग्रुपला. तुम्ही बिलीव्ह नाही करणार की मी जस्ट कॉल अँड मला सेन्स करायचं होतं ते अवतीभोवती आहे की नाही मी. तर काय झालं त्या दिवशी की मला, मी तो फॉरवर्ड करते, तर फॉरवर्ड केलेलं सगळं लिहिलेलं आहे ना ते गायब होऊन फक्त प्लेन पेजच फॉरवर्ड होत होतं. लिटरली मला व्हॉट्सअपला जाऊन त्या पेपरला परत तयार करून मला 10 पेजेसची PDF फाईल मला फॉरवर्ड करायला झाली. तेच मग दुपारी जेव्हा मी तो सेम पेज फॉरवर्ड केला तर ऍज इट इज गेला नाही. त्यानंतर मी रात्री कॉल पण केलेला, जर असाल तर अवतीभोवती दाखवा. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्या दिवशी माझ्याकडे जवळजवळ 3 एंजल कार्ड्स, म्हणजे आता टॅरो, माझ्या काही पर्सनल केसेस आहेत त्यांना टॅरो रीडर्स वगैरे सगळं प्रोफेशनली पण आम्ही उतरतोय आमच्या टीम मध्ये काही लोकांना. सो ते कार्ड्स माझ्याकडे त्याच वेळेला आले. माझं काही खूप एक हेल्थ इश्यू खूप मोठा झाला होता मागच्या जवळजवळ 40 दिवसापासून. सो आय जस्ट सेड की मला बस आय वॉन्ट टू, म्हणजे मला आन्सर पाहिजे. सो तो मॅटर त्यावेळेला सॉल्व्ह झाला. बरेच असे इश्यूज आहे जे युनिव्हर्सल पॉवर्स द्वारा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण मेन महत्वाचं जर आतमध्ये शुद्धीकरण अवस्था नाहीये, स्थिर अवस्था नाहीये, तुम्ही या सगळ्यातून बाहेर नाही निघू शकत आहे. तुमचे जे रूढी पॅटर्न्स जे आहेत ना ते पॅटर्न्स परत 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 तुम्हाला फेस करायचेच आहे. पण एकदा का तुम्ही साधनेमध्ये येता, त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशीपासून आपली 100 दिवस ही साधना चालणार आहे, ज्याच्यामध्ये गुरुपौर्णिमा असणार आहे, ज्याच्यामध्ये नवरात्री येणार आहे, बऱ्याच काही असे मोठे मोठे सण येणार आहेत, ज्या दिवशी या साधनांचा उपयोग एक सिद्धीमध्ये परिवर्तन होण्याचे चान्सेस आहेत. जितक्याही लोकांनी शक्तिमान केलेलं आहे, खूप काही लोकांच्या लाईफमध्ये बदलाव आलेले. एखादी एक मशीन होती आमच्याकडे एका स्टुडंटकडे, ती सारखी बंद करायची, बंद पडायची, पण जसं त्यांनी शक्तिमान चालू केलं त्याची मशीन चालू झाली
आणि त्यानंतर खूप रेअर ती मशीन बंद होणं, त्याच्या फायनान्शियल चॅलेंजेस सॉल्व्ह होणं स्टार्ट झालं. बऱ्याचदा घरातल्या निगेटिव्ह एनर्जीला म्हणतात ना डायव्हर्जन झालं, बऱ्याच गोष्टी झाल्यात नाही. सो शक्तिमान हा 7वा प्रोग्राम पण वन ऑफ द बिगेस्ट अँड सक्सेसफुल प्रोग्राम आहे माझा. तसे माझे सगळेच प्रोग्राम सक्सेसफुल असतात, फ्री असेल तरी पण सक्सेसफुल जातो. पण ह्या सगळ्या सब्जेक्टने एकच आहे की वेळ आहे प्रॉब्लेम मधून बाहेर निघायचं. जर तुमच्या कोणामध्ये इच्छा असेल या प्रॉब्लेम मधून बाहेर निघायचं, या अभ्यासाला आणखी आत्मसात करायचं. माझ्यासारखी व्यक्ती इतक्या ट्रबल मध्ये होती आणि आज इथे आहे. आणि फक्त मी बिलीव्ह करणार नाही तुम्हाला की या 5 दिवसात मी माझ्या ग्रुपमध्ये काही ग्रुपमध्ये मी माझी इन्कम पण टाकलेली, 5,57,000 रुपये टोटल इन्कम आहे माझ्या 7 दिवसाची ही. एकच मी सांगते, ओन्ली पॉसिबल झालंय या अभ्यासाने. अजून एक माझं 12 to 12 सेशन आहे, जे 1-to-1 काउन्सिलिंग, डीप रुटेड काही इमोशनल ट्रॉमाज आहे ते रिलीज करायचं. तो पूर्ण प्रोग्राम आहे माझा, त्या प्रोग्रामनेच पॉसिबल झालेलं. जर रातोरात एवढं सगळं होऊ शकतं तर जस्ट इमॅजिन करा तुमच्या लाईफमध्ये काय काय होऊ शकतं. ज्ञान असणं, प्रोसेस असणं, प्रोसेस कधीच काम नाही करत आहे ती, फक्त पण एक अवस्था आली ना, मग तुम्ही जो दगड टाकाल ना ती कंपन निर्माण करेल, जो विचार टाकाल ना तो अस्तित्वाचा रूप घेऊ शकतो. सो ऑल दिस थिंग आहे ज्याच्या माध्यमातून आपण वाटेल ते करू शकतो. सो कुणाला काही क्वेश्चन असेल तर यू कॅन आस्क मी. पण शक्तिमान बद्दल सांगून टाकते मी. हा प्रोग्राम आषाढी एकादशीच्या दिवशी होणार आहे, स्पेशली संध्याकाळी होणार आहे. त्या दिवशी मून मेडिटेशन होणार आहे. स्पेशली यावेळी खूप अमेझिंग अवस्था आहे, कारण माझी ही स्पिरिच्युअल काही ग्रोथ होतात आहे जे माझ्या मास्टरांच्या सांगण्यानुसार आहे. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे की हा प्रोग्राम सहपरिवार सहकुटुंब करू शकतात. ठीक आहे. आतापर्यंतच फीज ऍज इट इज ठेवलेली मी. शक्तिमान एकमेव असा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये फीज खूप जास्त मस्ती नाही करत त्याच्यामध्ये. सो 21,000 फुल फॅमिलीसाठी आहे आणि सिंगली काहीतरी 16,000 प्रोग्रामची फीज आहे. जे लोक वन शॉट पेमेंट करतात आहे त्यांना 10% डिस्काउंट आहे. आणि ज्या लोकांना इन्स्टॉलमेंट पाहिजे 5,000 7,000 रुपये, ते पप्पांशी बोलून ते इन्स्टॉलमेंट 3 महिन्याचं घेऊ शकतात. दॅट इज नॉट अ बिग डील. 5,000 महिन्याचे असतील या तर मे बी काही असतील मायनस प्लस 4-4.5 हजार, दॅट इज नॉट अ बिग डील. पण एक तुम्हाला सांगते की या काळामध्ये हा अभ्यास सुरू होणं दॅट इज एक वेगळी अवस्था आहे. ठीक आहे. सो जर तुमच्यामध्ये कोणालाही इच्छा आहे की या अभ्यासाला आणखी डिटेल मिळायला पाहिजे, ऑल प्रोग्राम रेकॉर्डेड असणार आहे. मी लाईव्ह 12 सेशन मध्ये लाईव्ह येणार आहे तुमच्या समोर आणि या अशाच सब्जेक्टला आणखी वाव पद्धतीने शिकवणार आहे. प्लस तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग ऍज वेल ऍज द रिटर्न नोट जे तुमच्याकडे कायम स्वरूपी राहणार आहे. तो ग्रुप मधला जो स्टडी आहे तो तुमच्याकडे कायम स्वरूपी राहणार आहे. मी तुम्हाला एक सांगते, शक्तिमान मी आय वॉज म्हणजे मी जेव्हा बेबी डिलिव्हर करत होती ना त्यावेळेला पण शक्तिमान मी शिकवत होती मी. सो तो असा प्रोग्राम आहे, मी 3 महिने 100 दिवस माझ्या तितक्या स्टुडंट सोबत ऍस्ट्रल लेवलवरती कनेक्टेड असते. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही एखादी प्रोसेस करता, सो कुठे ना कुठे त्याच्या आणि मध्ये मी एक माध्यम आहे. आणि त्यामुळे ती फी, कारण साधन आहे ते लमलम करा बमून करा, एवढं सगळं झालं असतं तर सगळेच अवेक झाले असते. त्याला एक अवस्था असावी लागते, त्याला एक काही नियम्स असतात ते करावे लागतात. ते जर तुम्ही फॉलो करता ते विल गेट द मेनी आयडियाज मी. अँड दॅट्स वाय द रिझन मी इथे मार्केटिंग वगैरे काही नाही करत आहे. जस्ट एक सांगते की हा अभ्यास आम्ही देत आहोत. आणि जर तुमची इच्छा आहे की अशा टाईपला अभ्यासाला कनेक्ट व्हावं, कोणाला मला अनुभवायचं असेल, सो बऱ्याच लोकांच्या स्वप्नात पण जाऊन जाऊन उठवून त्यांना प्रोग्रामला बसवलेली आहे मी. सो ऍस्ट्रली तर बरेच रिझल्ट आहेत मी. पण एकच सांगते की बदलाव तुमच्यापासून सुरुवात होणार. चंदू चॅम्पियन मूवी मी 2दा पाहिलेला आहे. मी 100 वेळा तो पिक्चर बघू शकते. कारण ज्या व्यक्तीने ठरवलंय ना मला हे पाहिजे, मग 9 गोळ्या लागो की मग काही हो, मला थांबायचं नाही. होतं ना, मैं लढेगा, हे माझ्या आयुष्याचा मूल मंत्र आहे. तुम्ही मला उलट लटकवा, फायनान्शियल क्रायसिस मध्ये आणा, या समोरच्याला राग आला तर, एक मिनिट बोलते बाबा, समोरच्या एक मिनिट समोरच्याला राग आल्यावर कसं शांत करायचं. ठीक आहे. त्याला काय करायचं, त्याच्या नाकाच्या जवळ आपला हात ठेवायचा त्याच्या नाडी चेक करायची.
नाही ना. हा, समोरच्याला राग आलेला असेल तर तुम्हाला काय करायचंय, तुमची नाडी चेक करायची, जसं मी दाखवलेलं आहे याच्याने. ठीक आहे, है ना. सो चंद्र या सूर्य हे कळेल तुम्हाला. जी नाडी चालू आहे त्या बाजूचं हात न यूज करता, जी नाडी बंद आहे त्या बाजूचा हात समोरच्याला टच करायचा. ठीक आहे. या समोरचा माणूस समजा आता टेबलवरती, दुसऱ्या टेबलवरती एक्झाम्पल समोर आहे, तर तो ज्या ज्या ऍसेटला, ज्या वस्तूंना चिटकलेला आहे ना, बस त्या भागाला टच करा. एक्झाम्पल, फोनवरती कोणतरी शिव्या घालताय, है ना, अक्कल काय, आला बाला आला आला, तर काय करायचं, त्याच हाताने फोन उचलायचा, फोन म्हणायचं. ठीक आहे. सो तो माणूस समोरच्याला शांत करू शकतो. क्लिअर आहे. सो राग आल्यावरती हा फॉर्म्युला करायचा आणि ट्राय करा आणि मला मेसेज करा कसं काय वाटलं. ज्यांना शक्तिमानचं आहे, पुढच्या आठवड्यामध्ये शक्तिमानची बाकी अजून डिटेलिंग पण दिल्या जातील नाही. पण आमच्याकडे बरेच स्टुडंट्स आहेत ज्यांना बरेच छान रिझल्ट आलेले आहेत, तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. आणि दिस इज अ फर्स्ट टाइम की कमी टाइमामध्ये मी सेशन संपवते, है ना. काय मी टाइम काय झालंय ऑलवेज. ठीक आहे. सो 10 मिनिट जास्त झाले. 17ला, हो येस, 17 तारखेला चालू होणार आहे, आषाढी एकादशीच्या दिवशी. येस, थँक्यू सो मच. सो थँक्यू सो मच ऑल की तुम्ही टायमाला आलात आणि इतक्या सुंदर सब्जेक्टला फर्स्ट टाइम ऍक्च्युली मी हा सब्जेक्ट घेतोय आणि विदाऊट प्रोटोकॉलिक घेत जाते, बिकॉज मला गप्पा मारायला आवडतं आणि गप्पा मारता मारता अभ्यास करायला आवडतं. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना प्रोग्राम आवडला असेल. फ्युचरमध्ये तुम्हाला आमच्याशी कनेक्ट राहायचं असेल तर ज्या नंबरवरून तुम्हाला लिंक मिळालेली त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि शक्तिमानची फीस खूप जास्त हे नाहीये, 5,000 तुम्ही हे करून घेऊ शकता, इन्स्टॉलमेंट बांधून घेऊ शकता, या वन शॉट मध्ये घेतात तर 10% डिस्काउंट मिळतो तुम्हाला. सो यू कॅन डू दॅट वन इज ऑल्सो. ठीक आहे. कोणाचं काहीतरी मेसेज आहे, जस्ट 1 मिनिट. छान अनुभव आला. इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ग्रुपची लिंक आता आम्ही देतोय. तो ग्रुप आपला खूप परमनंट ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये बऱ्याच काही गोष्टी चालू असतात मेन. सो त्या ग्रुपला तुम्ही लेफ्ट नका करू, परत काही ना काही अशा सरप्राईज सेशन येतच राहतात तुम्हाला. सो यू कॅन फॉलो दॅट ग्रुप ऑल्सो. सो लिंक टाकून ग्रुपची, म्हणजे विल गेट द आयडिया. कोणाला काही बोलायचंय तर बोलू शकता. सगळ्यांचे थँक्यू मेसेज यायला लागले, तर जर कोणाला व्यक्त करायची इच्छा असेल तर व्यक्त. शब्दों को रोको मत यार, बहने दो. एनीवन वांट टू, यू कॅन. शेवटचे 2 मिनिटं. 8ला सेशन चालू झालं, 8, 9, 6. हे मी लवकर सेशन संपवलं. इट्स ग्रेट ना. पहिल्यांदा झालंय, नाही तर 3-3 तास सोडत नाही. माझ्या जुन्या स्टुडंटला विचारा, पहिल्यांदा सेशन शॉर्ट घेतलं. चांगली लिंक, दिस इज अ लिंक ऍक्च्युली. थँक्यू बळा. जळगावला आवाज पोचला म्हणजे माझा. तुम्ही दोघं दिसले की मला जळगाव वाटत. फ्रायडे 17 ना, मंगळवार, सोमवार. ग्रुपची लिंक तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही या ग्रुपमध्ये कनेक्ट राहू शकता. आणि फ्युचरच्या काही अपडेट असेल, मे बी हा सेशन वन मोर टाइम तुमचा सोमवारी पण होईल. सो तुम्ही मॅडम, या ग्रुपला जास्तीत. येस, बोला. हे आज जे प्रोग्राम घेतले त्याचे रेकॉर्डिंग मिळू शकते? आपण हा प्रोग्राम रिपीट घेणार आहोत मॅम. 1 मिनिट. 15 थोडं तारीख थोडं लिहायचं राहिलंय ना मधी मधी. आपण 15 तारखेला परत रिपीट घेऊया प्रोग्राम. ठीक आहे. सो ओके, तुम्ही थँक्यू. आणखी क्लिअर होईल, बिकॉज ऑफ आय डोंट नो, मला माहिती नाही ऍक्च्युअली रेकॉर्डिंग झाली की नाही मी. कारण माझं बोलण्यामध्ये एवढं लक्ष, आय थिंक सो झाली. लेट्स सी, आय विल चेक मी. ठीक आहे. सो ओके. जर नाही झाली तर सोमवारी आपण आहोत परत एकदा, कारण आषाढी एकादशीच्या 1 दिवस आधी मंगळवारी मी एंगेज असते मेडिटेशन मध्ये. सो आपण सोमवारी आपण हा प्रोग्राम परत एकदा 15 जुलैला घेऊया, जेणेकरून अजून काही क्लिअरिटी असेल, तुम्ही काय अनुभवलं असेल, सो मग त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करू. ठीक आहे. ओके मॅडम, तरी थँक्यू. पॉसिबल असेल तर आय विल गिव्ह द रेकॉर्डिंग. ठीक आहे, त्याच्याबद्दल काही ओके, डाऊट नाही. ठीक आहे. थँक्यू.
थँक्यू. सो थँक्यू सो मच. मॅक्स टू मॅक्स लोकांना लिंक पाठवा, जॉईन होऊ द्या आणि तुमचे अनुभव शेअर करा. माझे पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे. फक्त नो कॉल, ओनली व्हॉट्सअप. माझ्यासाठी व्हॉट्सअप ठेवा, कारण बाकीचा वेळ मी अभ्यासात असते. सो थँक्यू सो मच. लव्ह यू गाईज. बाय बाय.